नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ प्रस्तुत माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये मी वृंदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शाळा शाळा म्हटलं ना की पहिल्यांदा जर काही आठवत असेल तर ती म्हणजे शाळेची तिसरी बेल. पहिली बेल दुसरी बेल लक्ष नसायचं, पण तिसऱ्या बेलकडे मात्र आपलं कायम लक्ष असायचं, कारण तिसऱ्या बेल नंतर सुरू व्हायची ती प्रार्थना. प्रार्थना म्हणजे काय, तर मन एकाग्रचित्त व्हावं, आपण पुढे जे काही शिकणार आहोत त्याच्याकडे आपलं लक्ष लागावं, यासाठी केला गेलेला संस्कार. आणि हेच संस्कार आपल्या पुढच्या आयुष्यात येणाऱ्या विचारांना दिशादर्शक म्हणून काम करतात. असेच हे दिशादर्शक संस्कार घेऊन आपल्या शाळेतले माजी विद्यार्थी काय काय शिकले, त्यांनी काय काय केलंय, हे सगळं आपण या पॉडकास्टमध्ये पाहतोय. आणि आज असंच ह्या शाळेच्या संस्कारांची शिदोरी घेऊन अतिशय उत्तम असा विषय आपल्या प्रोफेशनसाठी निवडून शुभदाताईंनी खूप मोठं काम केलंय. आज आपल्या भेटीला आल्यात आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर शुभदाताई जोशी. ताईंचा विषय आहे तत्वज्ञान, फिलॉसॉफी. या शब्दाबद्दल ना थोडीशी भीती वाटते, कारण थोडासा अगम्य वाटणारा विषय, आपल्याला कळेल की नाही, समजेल की नाही. पण हेच तत्वज्ञान साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगितलं, आपलंसं करून सांगितलं तर काय होतं, हे सगळं ऐकणार आहोत आपण शुभदाताईंकडनं. आधी त्यांचं स्वागत करूया. शुभदाताई, तुमचं खूप मनापासून स्वागत माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये. आणि खूप मस्त वाटतंय तुम्हाला इथे पाहून. तुम्हाला कसं वाटतंय? मला पण खूप आनंद झाला आहे. एकतर पुन्हा शाळेमध्ये आल्याचा आनंद आहे, आणि कोणीतरी तत्वज्ञान या विषयाबद्दल आपुलकीने काहीतरी विचारतंय, हाही आनंद आहे. कारण व्यावसायिक शिक्षणाला अतिशय महत्त्व मिळालेल्या समाजामध्ये तत्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दल कोणीतरी आपुलकी दाखवून विचारावं, ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. मनापासून तुमचे धन्यवाद आहेत सुरुवातीला. गप्पा मारण्याआधी ताईंबद्दल थोडंसं जाणून घेऊया. डॉक्टर शुभदा जोशी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधील तत्वज्ञान विभागाच्या माजी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख. सन 2002 मध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड प्राप्त. 2021 मध्ये रुईया महाविद्यालयाचा ज्वेल ऑफ रुईया पुरस्कार प्राप्त. BA आणि MA या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, तसेच अनेक शिष्यवृत्ती आणि पुरस्कार ताईंना प्राप्त झालेत. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे MS स्तरावरती योग, जैन व बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि नेतृत्वशास्त्र या विषयांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ताईंनी केलेलं आहे. ताई, खूप खूप तुमचा बायोडेटा वाचताना ना, खरं सांगू का, भीती वाटायला लागली, कारण इतके वेगवेगळे विषय, म्हणजे तत्वज्ञान हा एक विषय, पण त्याच्या भोवती फिरणारे जे विषय आहेत त्याच्यावरचा तुमचा हा सगळा अभ्यास. ताई, तुमची किती, म्हणजे कोणत्या सालची बॅच 10वीची? मी 69 साली इथनं 11वी पास झाले. 11वी SSC होती, बरोबर. 11वी पास झाले. आणि त्यावेळी कुठले शिक्षक होते तुम्हाला? त्यावेळेला आम्हाला शिकवायला बाजपेयी सर होते, पुरोहित सर मुख्याध्यापक होते. त्याच्यानंतर मंजिरी केळकर म्हणून होत्या, त्या मराठीला शिकवायला होत्या. पावसकर मॅडम म्हणून होत्या, त्या इंग्रजी शिकवायला होत्या. अच्छा. आणि सायन्स शिकवायला आम्हाला रम भागवत आणि विद्वांस असे दोघं सर होते. अच्छा. त्यातले भागवत सर जे होते ते विशेष लक्षात राहण्यासारखे चतुरस्त्र असे होते, कारण त्यांना संगीतामध्ये अतिशय रुची होती. संगीत उत्तम ते शिकलेले होते. त्यांना पेटी छान वाजवता यायची, त्यांना चाली उत्तम देता यायच्या. आणि शारदोत्सवासारख्या कार्यक्रमामध्ये आम्हा मुलांना बरोबर घेऊन काहीतरी असे वेगळे वेगळे संगीतिका किंवा कार्यक्रम, नाटक किंवा असं सगळं करण्यामध्ये त्यांचा खूप पुढाकार असायचा. आणि आमच्या केळकर मॅडम, मंजिरी केळकर म्हणून, आणि रम भागवत सर, तर त्यामुळे आमचं शालेय जीवनही अतिशय सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतं असं म्हणायला हरकत नाही. आम्ही केवळ अभ्यासच केला नाही शाळेमध्ये, तर आम्ही आपण सगळ्या गोष्टी अगदी मनसोक्त केल्या. खेळ कॉम्पिटिशन असायचे त्यावेळेला, हुतुतूच्या स्पर्धा असायच्या, लंगडीच्या स्पर्धा असायच्या.
आम्ही भाग घ्यायचो किंवा भाग घेतला नाही तरी सगळ्यांना चेअरअप करायला ग्राउंडवरती असायचो. अगदी अगदी. शाळेचा कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्ही शाळेतच अक्षरशः म्हणजे आत्ताच्या भाषेत म्हणाल ना तर आम्ही शाळेत पडीकच असायचो. पडीक असायचो अगदी. म्हणजे कुठे नाही सापडलं तर शाळेत नक्की सापडणार एवढी घरच्यांना खात्री असायची. अगदी अगदी शाळेतच. बरोबर. म्हणजे काही कुठल्याही गोष्टीची तयारी असू दे, कुठल्याही गोष्टीबद्दल काम असू दे, शिक्षकांना मदत करणं असू दे, शाळेची छोटीशी लायब्ररी, आमचे 2-4 अगदी जे बाकीच्या ह्याच्यामध्ये भाग घेणारे रस घेणारे शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी-विद्यार्थिनी. त्यावेळेला विद्यार्थी-विद्यार्थिनी असे जरा 2 वेगळे गट असायचे, कारण काळ तसा जुना होता. बरोबर. आणि विद्यार्थ्यांच्या गटाला शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या गटाला शिक्षिका. पण तरी सुद्धा इतका पण असा जुना काळ नव्हता की विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मध्ये काही वैचारिक देवाणघेवाणच होणार नाही असा. बरोबर. त्यामुळे असं म्हणता येईल की शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या या सगळ्या सांस्कृतिक आणि याच्या घडामोडी फार जोरदार चालायच्या. अगदी क्या बात आहे. एकदम तुम्ही त्या पूर्ण एरामध्ये निघून गेला होता. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवत होता की तो काळ किती तुम्ही अनुभवलाय आणि किती आनंद. छान होते. अगदी अगदी प्रश्नच नाही. ताई 11वी झाल्यानंतर रुईया कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतली आणि थोडंसं मलाही आत्मीयता आहे कारण मीही कॉलेज नंतर तिथेच शाळेनंतर तिथेच ऍडमिशन घेतली आणि तिथलं एक वातावरण सुद्धा तितकंच पोषक म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी. तर तत्वज्ञान विषयाकडे कसा काय कल गेला कारण इतकं सांस्कृतिक असताना सगळं समोर, तर तत्वज्ञानाकडे कसं काय वळलात? सांस्कृतिक वगैरे सगळं ठीक आहे, परंतु माझा स्वभाव म्हणजे असं म्हणा की माझ्या अभ्यासाची दिशा, स्वभाव म्हणण्यापेक्षा सुद्धा माझा स्वभाव खूप वाङ्मयीन निर्मिती करण्यामध्ये रमणारा नव्हता. अच्छा. वाङ्मयीन निर्मिती करण्यामध्ये रमणारा नव्हता. बर. मला असं लक्षात आलं की आपला पिंड मुळात टीकाकाराचाच होईल झाला तर. आता हे लक्षात आल्यानंतर मी असं ठरवलं की मग भाषा विषयांचा अभ्यास करून टीकाकार होण्यामध्ये काही फारसा रस नाही. आता जे टीकाकार आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे बरं का. म्हणजे वदी कुलकर्णी असतील, बाल कुलकर्णी असतील, आमच्या सरोजिनी वैद्यबाई असतील, किंवा मराठीतले उत्तम लेखक असतील सगळे, मराठीमध्ये उत्तम लिहिणारे पुभा भाव्यांसारखे. पण मला असं लक्षात आलं होतं की आपण असं काही उत्तम लिहू शकणार नाही आणि टीकाकार व्हायचं असेल तर मग मला असं वाटलं की या सगळ्या ज्ञानाचं जे काही मूळ असेल त्याचा अभ्यास जर का तत्वज्ञान याच्यामध्ये होत असेल, हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे मी ना अगदी लहानपणापासनं या सगळ्या विषयावरचे संस्कार नकळत माझ्यावरती झाले होते, कारण माझी आजी ही वारकरी होती. अच्छा. वारकरी म्हणजे कशी, तर ती मिरजेहून पंढरपूरला चालत जाणाऱ्या वारीमध्ये असायची. आणि ती वयाच्या मला वाटतं तिने 51व्या वर्षी वारी चालत सुरू केली. ती 82 वर्षापर्यंत तिची वारी चुकली नाही कधी. अच्छा. आणि आमच्याकडे ती डोंबिवलीला जेव्हा यायची त्यावेळेला तिचं ज्ञानेश्वरीवरती निरूपण असायचं. ती 4थी शिकलेली होती, पण अखंड ज्ञानेश्वरी तिच्या उषा पायथ्याशी असायची. आणि तिचं ज्ञानेश्वरीवरचं निरूपण इतकं रसाळ असायचं की सगळेजण ते ऐकत असायचे. माझं काही ते वय नव्हतं की ज्ञानेश्वरी आवडेल किंवा ज्ञानेश्वरीवरचं निरूपण मी ऐकेन, पण एक संस्कार जो मनावरती झालेला होता. आणि ती ज्ञानेश्वरीचा सप्ताह जो करायची ना, त्यावेळेला तिचं मला सांगणं असायचं की साधारण 11व्या अध्यायावरच्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या खूप आहेत, तो अध्याय खूप मोठा आहे. तर तिचं म्हणणं असायचं की तो अध्याय ज्या वेळेला म्हणायचा वाचायचा असेल त्या दिवशी तू हवीस आणि तो अध्याय तू वाचायचा, सगळा वाचायचा असं नाही पण अर्धा वाचायचा. तो एक संस्कार मनावरती होता. दुसरं असं होतं की वाचनाची मला आवड होती, त्याच्यामध्ये असं विचारप्रवण वाचनाचीच आवड होती. मी फार कथा कादंबऱ्या वगैरे वाचल्या नाहीत. म्हणजे अगदी त्या काळातले जे सगळे अगदी नामवंत असे कादंबरीकार कथाकार त्यांच्यापेक्षा सुद्धा मला पु ग सहस्रबुद्ध्यांचं लेखन आवडायचं. अच्छा. आणि असा माझा स्वभाव असल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मराठी विषय घेऊन मी काय करणार, मी काही कथा कादंबऱ्या लिहिणार नाही, वाचणार नाही, माझ्या हातनं अशी नवनिर्मिती होणार नाही. मी झाले तर एखादी वदी कुलकर्णी बालकुलकर्णींच्या कॅटेगरीतली टीकाकार होऊ शकेन. त्यावेळेला मराठीत टीकाकारांची काहीच कमी नव्हती आणि अतिशय उच्च दर्जाचं टीकात्मक लेखन मराठीमध्ये होत होतं. मग मला असं वाटलं की या सगळ्याच्या मुळाशी जाणारा जर विषय कोणता असेल तर तो तर्क हा आहे. कारण तेव्हा एवढीच तत्वज्ञानाची ओळख होती की लॉजिक शिकलेलं होतं, त्यामुळे तर्क हा विषय आहे. आणि त्या तर्काधिष्ठित
अशा प्रकारच्या विचाराचा जर आपल्याला अभ्यास करायला मिळाला तर आपल्याला या सगळ्याला काहीतरी दिशा, असा तो इतका ढोबळ विचार होता हा, म्हणजे आता मी जितकं स्पष्टपणाने मांडते तितका त्या वयामध्ये तो स्पष्ट असणं शक्यच शक्य नव्हतं. नव्हतं. पण असं वाटलं की आपण तत्वज्ञान हा विषय घ्यावा आणि म्हणून मी बी एला तत्वज्ञान हा विषय घेतला. त्यावेळेला आम्हाला मराठी शिकवायला वसंत बापट आणि सरोजिनी वैद्य रुईया कॉलेजमध्ये, वा. आणि मी तत्वज्ञान विषय घेतला. याचा वसंत बापटांना, म्हणजे आम्ही त्यांना वसंत बापटच म्हणायचो, बापट सर वगैरे सर असं वगैरे. म्हटलं नाही म्हणून तसा उल्लेख करते, आदरार्थी उल्लेख आहे. तर ते मला म्हणाले, काय म्हणे फिलॉसॉफी घेतलं, मराठी घ्यायला अभ्यास करायला आली नाही असं. तर मी काहीच बोलले नाही, काय बोलणार ना, त्यांच्यासमोर काही बोलायची हिंमतच नव्हती. पण दुसरं कारण आणखीन असं झालं की म्हटलं तसं की वादस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांच्यात भाग घेताना मी ज्या वेळेला वाचन सुरू केलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की वादस्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यांच्यासाठी आपल्याला खरं म्हणजे भाषेचं कुंपणच ठेवून चालणार नाही. केवळ मराठी भाषा असं नाही तर हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, अगदी संस्कृतमध्ये सुद्धा जर आपल्याला काही समजत असेल तर कोणत्या प्रकाराने विचार केलेला आहे हे जर आपल्याला कळलं आणि जर आपल्याला बोलता आलं आणि आपल्याला तशा प्रकाराने मांडणी करता आली तर आपल्याला ते अधिक आवडेल असं मला वाटलं. पैसे मिळवणं, नोकरी कुठे मिळेल का असा सुदैवाने काही विचार डोक्यात नव्हता. तो विचार करावा अशी माझ्या घरच्यांची पण काही अपेक्षा किंवा अट नव्हती. पण मला असं वाटलं की आपण तत्वज्ञानाविषय घ्यावा आणि म्हणून मी तत्वज्ञानाविषय घेतला. त्यावेळेला वसंत बापट सर थोडे नाराज झाले. सरोजिनी वैद्यबाईंना पण असं वाटलं की मी मराठी घेतलं नाही. पण माझा वाचनाचा आवाका वाढला तत्वज्ञानामुळे आणि मला असं लक्षात आलं की इंग्रजीमध्ये सुद्धा इतकं सकस आणि इतकं विपुल लेखन आहे, त्या मनाने मराठीमध्ये ते आलं नाही. रुईयाची लायब्ररी अतिशय समृद्ध आहे, अतिशय उत्तम आहे आणि वादस्पर्धांमध्ये आणि याच्यात भाग घेतलेला असल्यामुळे, विद्यापीठात क्रमांक मिळवलेला, स्कॉलरशिप मिळवलेल्या, त्यामुळे लायब्ररीमध्ये आम्हाला मुक्तद्वार होतं. म्हणजे असं नव्हतं की इथे चिठ्ठ्या टाका मग तिथे पुस्तक मिळेल असं नाही. आम्हाला स्टॅक्समध्ये जाऊन पुस्तकं घेता येत होती. त्यामुळे आणि त्यावेळेला आमचं जे PG सेंटर होतं तिथे आम्ही गोळा करून आणलेली पुस्तकं आमच्या नावाने तिथे ठेवू शकत होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो, आणखीन 15 दिवसांनी गेलो तरी आमच्या नावाने त्या टेबलावरती पुस्तकं तिथे असायची आणि आम्हाला त्याचं खूप कौतुक होतं. कारण तिथे बसून अभ्यास करण्यामध्ये जो आनंद होता ना, त्याच्यामुळे अभ्यास करण्याची गोडी लागली अगदी. आणि मग BA ला पहिली आले, MA ला ॲडमिशन घेणं भाग होतं कारण त्या स्कॉलरशिपची ती अट होती. त्यामुळे वडिलांना म्हटलं की आता लग्न थोडं मागणं बघूया आणि आधी मला आता MA ला ॲडमिशन घ्यायचे. मला सुदैवाने असे वडील लाभले की ज्यांनी मला कधी अशी आठवण करून दिली नाही की तू मुलगी आहेस, तू लवकर लग्न कर किंवा तुझी जबाबदारी आहे आमच्यावरती किंवा तू दिसायला इतकी फार काही चांगली नाही आहेस, अशा प्रकाराने. म्हणजे आजूबाजूची माणसं होती बोलणारी तशी कदाचित, पण माझ्या वडिलांनी मला एका अक्षराने कधी असं दर्शवलं नाही. माझे वडील दिसायला अतिशय सुरेख होते अगदी आणि हुशारही होते, कुशाग्र होते. म्हणाले तुला करायचं आहे ना, तुला बक्षिसं मिळाली आहे, तुला स्कॉलरशिप आहे, तू कर. त्यावेळेला आमची MA ची लेक्चर्स संध्याकाळी 6 वाजता सुरू व्हायची, ती किंवा 5:30ला सुरू व्हायची, ती 7:30ला संपायची. फोर्टमध्ये आमची लेक्चर असायची. ती 7:30ला संपली की 138 नंबरची बस पकडायची, पळत 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 विटीला जायचं. 8 वाजताची शेवटची लोकल सुटायची, कर्जत लोकल, ती पकडायची आणि 8:45ला डोंबिवलीला पोचायचं. कारण ती लोकल चुकली तर 10 वाजल्याखेरीज पुढची कल्याणला जाणारी लोकल नसायची. तर माझे वडील पुष्कळ वेळ वाट बघत उभे असायचे, पण ते स्टेशनवर आले नाहीत कधी. ते असं म्हणायचे की तुला एवढं धैर्य असलं पाहिजे की स्टेशनपासून तू अशी घरी येशील, कारण त्यावेळेला पुष्कळ सुनसान होतं रामनगर असं. आता डोंबिवली प्रचंड वस्ती आहे. पण त्यांनी मला सांगितलं होतं की काही नाही, स्वावलंबी समितीत जाणारी मी होते, राष्ट्रसेविका समितीत जाणारी. त्यामुळे लाठी, जंबिया, लेझिम, शस्त्र, दुधारी, तलवार हातामध्ये घेऊन ते 3य वर्षाचं शिक्षण होतं ते मी घेतलेलं होतं. मी धीट होते पुरेशी आणि मला कधी भीती वाटली नाही. असं माझं MA पूर्ण झालं. क्या बात आहे. किती सुंदर प्रवास तुम्ही इतकं छान सांगितला ना. खरंच मला असं वाटतं मी प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही फक्त आत्ता बोला, इतकं तुम्ही सुंदर सगळं सांगताय. ताई, तत्वज्ञान ह्या विषयाकडे ना म्हणजे
ज्यांनी फिलॉसॉफी घेतलंय किंवा ज्यांना या विषयाची माहिती आहे किंवा थोडं फार काहीतरी त्यातलं वाचन आहे, तर त्यांना त्या विषयाबद्दल गोडी वाटणं किंवा एक आदर वाटणं आहे. पण ज्यांना या विषयाची अजिबातच माहिती नाही, त्यांना हा फिलॉसॉफी की नाही नाही मग आता तू लेक्चरच द्यायला सुरुवात करणार, असंच एक जे काही टॅबू आहे किंवा एक जे आपल्याकडे पाहिलं जातं. तर मला असं वाटतं की तरुण वयामध्ये, तुम्ही ज्या वयामध्ये हा विषय घेतला तेव्हा तुमचं वय तरुण होतं आणि जसं तुम्ही म्हणालात की मला फार त्याची काही माहिती नव्हती, एक जुजबी लॉजिक म्हणून तर्क या शब्दाशी मी बांधील होते आणि मग पुढे सगळं झालं. आताची मुलं फिलॉसॉफी या विषयाकडे जायलाच थोडीशी कचरतात किंवा जी जातात त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. तर तुम्हालाही हा अनुभव आला तेव्हा असं? नाही, सुदैवाने आम्हाला तसा अनुभव नाही आला रुईया कॉलेजमध्ये. कारण रुईया कॉलेजमध्ये ना फिलॉसॉफी घेणाऱ्यांची संख्या पुष्कळ होती. पुष्कळ होती. येस. कारण आमचा फिलॉसॉफी शिकवणारे जे शिक्षक होते ना, ते खूप नामवंत असे शिक्षक होते आणि वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या शाखांचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्यामुळे आमची लायब्ररी पण खूप सुंदर होती. आणि वादस्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर जेव्हा मला असं लक्षात आलं, मी कॉलेजमध्ये 4ही वर्ष वादस्पर्धांमध्ये भाग घेतला, बक्षिसं मिळवली, पण त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे हे लक्षात आलं. आणि मग कथा कादंबऱ्या तर मागेच पडल्या आणि सगळं वैचारिकच वाचन सुरू झाल्यानंतर असं लक्षात आलं की विचारांचं मूळ जर कशामध्ये असेल ना, तर ते विजडम याच्यामध्ये आहे. वा. म्हणजे फिलॉसॉफिया की शहाणीव असा एक फार सुंदर शब्द आपल्या अरुणाताई ढेरे वापरतात बघा, तो मला शब्द फार आवडतो. पांडित्य एका बाजूला आणि शहाणीव एका बाजूला. तर मला असं वाटलं की आपलं जे दर्शन जे आहे ना, वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे. वेद उपनिषद मुळामध्ये मी वाचली नाही, परंतु मुळामध्ये वाचली नाही याचा अर्थ संस्कृत वाचण्याइतकं माझं संस्कृत त्या पद्धतीचं शिक्षण नव्हतं. बरोबर. आणि त्या पद्धतीचं शिक्षण वेगळंच असतं. मी ज्या वेळेला MA झाले, मला युनिव्हर्सिटीची बक्षिसं मिळाली, अजून MAचा रिझल्ट लागायचा होता. मला रुईयाच्या प्रिन्सिपलनी बोलवलं आणि सांगितलं की PhDला अमक्या अमक्यानं जाऊन भेट आणि PhD कर. तर मी म्हटलं तसं मी त्यांना म्हटलं, तर मला म्हणाले तू काय नापास होणारातली नाही आहे, जा. मी ज्या सरांकडे गेले ते रुपरेल कॉलेजचे प्रिन्सिपल होते, डॉक्टर SG मुदगल. ते नंतर वाडियाचे प्रिन्सिपल झाले. हो. त्यांनी मला देवीप्रसाद चट्टोपाध्याय हे मार्क्सिस्ट विचारवंत, त्यांनी संपूर्ण भारतीय दर्शनाची मार्क्सिस्ट दृष्टिकोनात केलेली मांडणी असं एवढं जाडं 600 पानाचं पुस्तक दिलं आणि मला म्हणाले याचं सगळं खंडन करायचं आहे तुला आणि हे पुस्तक वाच. आता मी नुकती म्हणजे MAची परीक्षा, अजून रिझल्टही लागायचा होता. माझं लग्न त्याच दरम्यान झालेलं. लग्न होऊन जेमतेम 1 महिना झाला असेल. माझ्या माहेरी एकत्र कुटुंब, सासरी एकत्र कुटुंब, म्हणजे माझे मोठे दीर, त्यांची बायको, त्यांची मुलगी लहान, मी, माझ्या सासूबाई, सासरे, माझे यजमान संघाचे प्रचारक. अरे बापरे. त्यामुळे अखंड घरामध्ये संघाची माणसं येणं जाणं आणि या सगळ्यामध्ये म्हणजे असं म्हणा की 25-30 माणसांमध्ये मी आणि इकडे माहेरी मोठी, सासरी लहान, म्हणजे दोन्हीकडे जबाबदाऱ्या आणि त्याच्यात अभ्यास कर असं मला माझ्या सरांनी सांगितलं, प्रिन्सिपॉलनी. आणि तो एवढा खड्डा हातात दिला. माझे सासरे त्यांना मला म्हणाले सरांना सांग की मला अजिबात अभ्यास करायला होणार नाही. मी त्यांना म्हटलं तुमचं बोट धरून मी येते त्यांच्या ऑफिसमध्ये, तुम्ही चला आणि तुम्ही सांगा. माझी काही हिंमत नाही त्यांना असं सांगायची, पण ते काही सांगायची वेळच आली नाही. मी त्यांना म्हटलं मी रजा घेईन, पण मी हा अभ्यास पुरा करीन. मला अभ्यास करायला आवडतं. संसारात रमणारा माझा स्वभाव नाही आहे. मला गरज म्हणून मी भात भाजी आमटी पोळी करेन, पण मला ते मनापासून आवडत नाही. त्यामुळे मी हे करणार नक्की. आणि मग मी 3 वर्ष बिनपगारी रजा घेतली. अच्छा. माझा मुलगा लहान होता, तर मी म्हटलं तोही लहानाचा मोठा होईल, माझा अभ्यासही होईल आणि माझ्या नोकरीवरती क्लेम पण राहील, असं म्हणून मी 3 वर्ष बिनपगारी रजा घेतली. तर कॉलेजमध्ये सगळ्यांना चिंता की आता हिला 3 वर्ष पगार मिळणार नाही, काय करणार ही. तर मी म्हटलं जाऊ दे, कधीतरी भाजी भात खाऊ, कधीतरी आमटी भात खाऊ, पण म्हटलं होईल काहीतरी. असं म्हणून मी 3 वर्ष बिनपगारी रजा घेऊन माझं PhD पुरं केलं. PhD पुरं केलं आणि सगळ्यांना असं वाटलं की PhD करून काय आता हिला करिअरमध्ये स्कोप काही नाही, कारण त्यावेळेला तत्वज्ञान विभागच नव्हता विद्यापीठात.
माझं नशीब म्हणा, आय वॉज डेस्टिन टू गो देअर. मी जॉईन झाले, माझी रजा संपली, मला PhD मिळालं, सगळं झालं. तेमतेम 6 महिने झाले आणि तत्वज्ञान विभाग सुरू झाला वा. मुंबई विद्यापीठात. मुंबई विद्यापीठात तत्वज्ञान विभाग सुरू झाल्यानंतर त्याला 1 पोस्ट प्रोफेसरची आणि 2 पोस्ट लेक्चररच्या एवढ्याच मिळाल्या. त्यातली प्रोफेसरची पोस्ट अनरिझर्व, 1 लेक्चररची पोस्ट अनरिझर्व आणि 1 लेक्चररची पोस्ट रिझर्व, अशा पोस्ट मिळाल्या. प्रोफेसरच्या पोस्टचा इंटरव्ह्यू झाला, प्रोफेसर अपॉइंट झाले. लेक्चररच्या पोस्टचा इंटरव्ह्यू म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट आली. मी माझ्या डोंबिवलीच्या घरामध्ये मे महिन्यात अखंड संसार करण्यामध्ये गुंतलेली. वाळवणं करा, चिकोड्या करा, पापड करा, कारण PhD सबमिट झालं होतं. त्यावेळेला ट्रंक कॉल असायचा. मला ट्रंक कॉल केला माझ्या सरांनी तिकडनं आणि सांगितलं की ॲडव्हर्टिजमेंट आली आहे आणि तुझ्यासाठी मी ते कापून ठेवलं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म आणून ठेवला आहे, माझ्याकडे ये, ॲप्लिकेशन फॉर्म भर, माझ्या पिऊन बरोबर तो मी युनिव्हर्सिटीमध्ये पाठवतो. अशा तऱ्हेने माझा ॲप्लिकेशन फॉर्म युनिव्हर्सिटीत गेला लेक्चररच्या पोस्टसाठी. इंटरव्ह्यू झाले. इंटरव्ह्यू झाल्यानंतर पहिलं अधिवेशन भिवंडीला मराठी तत्त्वज्ञान परिषदेचं होतं आणि त्या तत्त्वज्ञान परिषदेच्या अधिवेशनाला माझ्या सरांनी सांगितलं की पेपर पाठव, आता तू कॉन्फरन्सला जायचं. मी तिथे माझा पेपर पाठवला होता. माझ्या लेक्चररच्या पोस्टसाठी सिलेक्शन झालं हे तिथे सगळ्यांना कळलं होतं, कारण मुंबईत सगळ्यांना एकमेकांना फोन करून कोणाचं झालं सिलेक्शन, कोणाचं झालं सिलेक्शन, असं झालं सगळं. आणि मला इंटरव्ह्यूला आमच्या व्हाईस चान्सलर त्यावेळेला एक जण होते, त्यांनी विचारलं होतं की तुला मुलगा मुलगी आहे ना वगैरे, आणि मग म्हणाल्या म्हणजे तुला काय मॅटर्निटी लिव्ह लागणार नाही असं. तर हे घरात सांगितल्यावर मला घरात सगळे म्हणाले म्हणजे तुला काय सिलेक्शन तुझं होणार नाही. तिथे गेल्यानंतर मला सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करायला लागले भिवंडीला, म्हणजे तुला माहितीच नाही तुझं सिलेक्शन झालंय पोस्टसाठी. आता डोंबिवलीला कोण कळवणार माझं सिलेक्शन झालंय हे. मुंबईतल्या सगळ्यांना कळलं होतं. मुंबईतली माणसं तिथे भिवंडीला अधिवेशनाला आली होती, माझे सर आले होते. मग मला कळलं की माझं सिलेक्शन झालंय. मग सिलेक्शन झालंय म्हणून मग मी सरांना भेटायला गेले. सर म्हणाले कुठे तुमचा पत्ता, तुमचा फोन नंबर नाही. म्हटलं अहो डोंबिवलीत फोन नाहीत. मग पहिल्यांदा फोन घेतला. मग असं झालं की जॉईन झाले आणि सर 2 वर्षात का 3 वर्षात रिटायर झाले. मी लेक्चरर, विभाग प्रमुख, माझं एवढंसं डिपार्टमेंट, एवढंसं म्हणजे काही जी 50-60 मुलं, 30 पहिल्या वर्षाला, 30 दुसऱ्या वर्षाला, आणि विभाग सांभाळायचा. आणि त्यावेळेला आखाती युद्ध सुरू झालं. आखाती युद्ध सुरू झालं आणि सरकारने एकदम ग्रांट कट केली आणि आमचा विभाग छोटा म्हणून आमच्या ग्रँटवरती पहिली कुऱ्हाड. त्यावेळेला व्हाईस चान्सलर होते, मला वाटतं कर्णिक सरच होते व्हाईस चान्सलर. ते म्हणाले की आता विभागांनी स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. मनात म्हटलं रडलं, आता फिलॉसॉफी कसं काय स्वयंपूर्ण होणार असं. मग माझ्या डोक्यात आलं की आपण असा नकारात्मक विचार का करतोय की फिलॉसॉफी नाही स्वयंपूर्ण होणार. भारतीय दर्शन हे जर जगण्याचंच साधन असेल तर ते जगण्याचं साधन म्हणून नक्कीच लोकांना उपयोगी होणार आहे. ज्ञानेश्वरी माझी आजी 4थी इयत्ता शिकलेली सांगत होती आणि बायका आयुष्यात उभ्या राहत होत्या. मी ज्ञानेश्वरी प्रवचन नाही करणार, पण कितीतरी अशी सगळी आम्ही जी तत्वज्ञान शिकवतो, विशेषतः योग तत्वज्ञान आहे, सांख्य योग, याला अष्टांग योगाची संपूर्ण परंपरा आहे की ज्यांनी माणसाचं आयुष्य उभं राहतं, तर मी हे नक्कीच करू शकते. आणि हा विचार माझ्या मनात यायला आणि अक्षरशः देवानी मदत करायला, योग इन्स्टिट्यूट सांताक्रूजचे आहे, त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्ही तुम्हाला काही डोनेशन देतो आणि आमच्याकडनं तुम्हाला एक योग शिक्षिका पाठवतो आणि तुम्ही योग तत्वज्ञान, दर्शन आणि अप्लाइड आस्पेक्ट आसन असा एक कोर्स सुरू करू शकाल का, आठवड्यातनं एकदा. मी कर्णिक सरांना जाऊन भेटले आणि त्यांना म्हटलं की अशी अशी ऑफर आहे, त्यांनी आपल्याला पैसे देऊ केलेत एंडॉवमेंट, तर तुमची अनुमती असेल तर आपण करूया. ते लगेच तयार झाले, एंडॉवमेंट क्रिएट झाली, माणूस अपॉइंट झाला. कोर्स डिझाईन करण्याचं काम माझं होतं, ते केलं. अकॅडमिक काउन्सिलमध्ये अप्रूव्ह झालं, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये अप्रूव्ह झालं. आमचा कोर्स ऑक्टोबरला सुरू झाला. अच्छा. तुम्हाला गंमत वाटेल, त्यावेळेला पैसे नव्हतेच आमच्याकडे. ते व्यावसायिक म्हणून एक छोटीशी हे येतं ना, त्याच्यामध्ये अशी एवढीशी आम्ही सायम दैनिकामध्ये जाहिरात दिली होती की मुंबई विद्यापीठामध्ये योगाचा कोर्स सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आमच्या याच्या बाहेर फॉर्म घ्यायला गर्दी. मी 11:30ला माझ्या ऑफिसमध्ये पोचले आणि मी म्हणते की काय आज एवढी गर्दी काय आहे.
आणि म्हणून पिऊनला बोलवलं आणि म्हटलं काय रे बाबा गर्दी कसली आहे. त्यांनी कपाळाला हात लावला, म्हणाला मॅडम तुम्ही काय योगाचा कोर्स अनाऊन्स केलाय, ते लोक सगळे फॉर्म न्यायला आलेत आपल्याकडे. पहिल्या दिवशी आमचे 200 आणि मी 200 का छापून घेतले होते, तर विद्यापीठाच्या छापखान्यातनं 150च्या वर फॉर्म छापून घेतले तर कन्सेशन. म्हटलं झालं पुढच्या वर्षीची पण सोय होईल. बरोबर. सगळे फॉर्म संपले. मी त्यांना म्हटलं आता लोकांना जाहीर केला की फॉर्म संपलेत, आता आम्ही काही फॉर्म देऊ शकत नाही, आमच्या ऍडमिशन काय ज्या होतील त्या. अशा तऱ्हेने आमचा तो योगाचा कोर्स सुरू झाला. मग लक्षात आलं की तो योगाचा कोर्स आमचा आम्ही थिअरी प्रॅक्टिस असं कंबाईन केलेलं असल्यामुळे लोकांना तो खूप आवडला. आणि सगळे लोक आम्हाला सांगायला लागले की आम्ही फक्त आसनं शिकलोय, योगामध्ये आम्ही फक्त आसनं शिकलोय, परंतु यम नियम प्राणायाम आणि ध्यान याच्यापर्यंत आम्ही पोहोचलोच नाही. मी म्हटलं धारणा समाधीबद्दल बोलू नका, ते कोणीच शिकवू शकत नाही, पण इथंपर्यंत काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन आम्हाला करता येईल. आणि म्हणून मग आम्ही ते थिअरी प्रॅक्टिस कंबाईन करून असा तो कोर्स सुरू केला. तो कोर्स आमचा खूप छान चालला आणि त्या कोर्सचा फायदा इतक्या लोकांना झाला की कॉर्पोरेट जगातली खूप माणसं आमच्याकडे तो कोर्स करायला आली स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी म्हणून. आणि त्यांना असं लक्षात आलं की हा कोर्स केल्यानंतर आपण जर याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे मग आम्ही तो सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि ॲडव्हान्स डिप्लोमा अशा 3 लेवलवरती सुरू केला. ॲडव्हान्स डिप्लोमा केल्यानंतर सगळे लोक आम्हाला तो कोर्स केलेले सगळे म्हणायला लागले की आम्हाला योगशास्त्र ॲज अ सायन्स किंवा ॲज अ फिलॉसॉफी आम्हाला शिकायचं आहे, तर तुम्ही आम्हाला MA साठी 4 ॲडिशनल पेपर योगाचे आणि 4 कंपल्सरी पेपर फिलॉसॉफीचे असं आम्हाला MA इन योगिक सायन्स असा कोर्स डिझाईन करून देऊ शकाल का. मी म्हटलं मी देऊ शकेन, परंतु विद्यापीठाने मान्य केलं पाहिजे, कारण विद्यापीठाच्या बॉडीज असतात, अकॅडमिक काउन्सिल आहे, मॅनेजमेंट काउन्सिल आहे, त्याच्यानंतर खुद्द व्हाईस चान्सलरची परमिशन पाहिजे वगैरे वगैरे. म्हटलं करून तर बघूया, झालं तर झालं. केलं आणि देवाची कृपा MA ला ते 4 ॲडिशनल पेपर, मी सांगितलं की 4 कंपल्सरी पेपर 4 ॲडिशनल पेपर ते मान्य झाले. ते मान्य करण्यात त्यावेळचे UDCTचे जे डायरेक्टर होते त्या डायरेक्टरनी मला खूप मदत केली. अच्छा. आणि का मदत केली तर ते म्हणाले की त्यांची UDCTची जी पास होणारी मुलं होती ती ज्या वेळेला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर जातात तेव्हा त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंटचा खूप प्रॉब्लेम येतो. आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की आपल्याकडे स्ट्रेस बस्टर म्हणून जर काही असेल तर काउन्सिलिंगपेक्षा सुद्धा योगिक सायन्स याचा उपयोग होईल. ते कुठल्या तरी योगासनं शिकवणाऱ्या क्लासला जातात, पण त्याच्या मागचा विचार ते शिकत नाहीत, तर विचार शिकणं खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने मला हा कोर्स खूप महत्त्वाचा वाटतो. अच्छा. आता UDCTच्या डायरेक्टरचं वजन जबरदस्त. त्यांनी म्हटल्यानंतर माझ्या एवढ्याशा छोट्याशा विभागाला एकदम म्हणजे चेतना, संजीवनी आली एकदम. आणि आमचा तो कोर्स झाला. मग पुढचा कोर्स झाला. त्याच्यानंतर पुढे असं झालं की आम्हाला योगाच्या याच्यासाठी म्हणून चंदीगडला आम्हाला बोलावणं आलं. अच्छा. चंदीगडला तिथले जे तुम्हाला माहिती आहे की चंदीगड हा केंद्रशासित त्यावेळेला भाग होता आणि त्यावेळेला तिथे राज्यपाल गव्हर्नर जे होते त्या गव्हर्नरांची सगळी सत्ता होती आणि त्या गव्हर्नरांचे सल्लागार म्हणून त्यावेळेला विनयजी सहस्रबुद्धे तिथे काम करायचे. आणि विनयजी सहस्रबुद्धे त्यावेळेला मुंबई युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंट काउन्सिलवरती पण होते आणि त्यांना हे माहीत होतं योगाचं हे सगळं. तर त्यांनी मला फोन करून विचारलं की तुम्ही इथे येऊन 4 दिवस योग याच्यावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही कार्यक्रम करू शकाल का. तर मी त्यांना म्हटलं की 4 दिवस सगळं करायचं तर मला तुम्ही मदत काय करू शकाल ते सांगा. तर ते म्हणाले मी मदत अशी नाही, पण तुम्हाला बजेटची लिमिट नाही आणि तुम्ही फक्त मला कळवा किती जणांना घेऊन येत आहे ते, आणि एअरलिफ्ट इज पॉसिबल. आता असं म्हटल्यानंतर मी विमानाने तेव्हा तोपर्यंत प्रवास करायला शिकले होते, कारण मी अनेक विद्यापीठांमध्ये सिलेक्शन कमिटीजमध्ये काम केलं होतं, एक्सपर्ट म्हणून काम केलं होतं. तो अनुभव मी वेगळा सांगेन तुम्हाला, पण हे सगळं मी माझ्या कलिग्सना सांगितलं आणि त्यांना म्हटलं काहीही करा पण आपल्याला 6 दिवसाचा वेळ काढायचा आहे. 4 दिवस तिथे, 1 दिवस आपल्याला तिथे आधी पोचायचं आणि 1 दिवस आपल्याला तिथनं निघायचं आहे. तर तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलना सांगा, तुम्ही पत्र द्या, तुम्ही रजा घ्या, तुम्ही ॲब्सोल्युटली बिनपगारी रजा घ्या, काही करा, पण हा आपल्याला एक अगदी सुवर्ण क्षण असा आपल्याला लाभला आहे.
तर आपण हा यशस्वी करायचा. हं. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की मुंबई विद्यापीठाला अफिलिएटेड जेवढी कॉलेजं होती आणि जिथे तत्त्वज्ञान शिकवलं जात होतं त्या सगळ्यांना ही कल्पना खूप आवडली. कारण त्यांना असं वाटलं की तत्त्वज्ञान विभागामध्ये योग हा असा विषय आहे की ज्याला एक अप्लाइड आस्पेक्ट आहे आणि ज्याच्यातनं काहीतरी चांगलं नुसतं समाजालाच देता येणार नाही आहे, तर त्याच्यातनं आपल्याला काहीतरी ते शिकवणाऱ्याला सुद्धा पैसे मिळू शकतात हे मुलांना सांगता येईल. हे त्यांना खूप आवडलं सगळं. आणि मग ते सगळे सामील झाले. आणि मग काय आमची टीमच्या टीम इथनं सगळी आणि भारतभरातनं खूप ठिकाणाहून आम्ही बोलवलं होतं. त्याच्यामध्ये मुझफ्फरपूरहून माझा एक मुस्लिम विद्यार्थी आला होता आणि एक दुबईहून आला होता इराणी विद्यार्थी माझा, ज्यांनी योगावरती PhD केलं होतं. त्याला मी म्हटलं तू तर काही करून येस बाबा, आणि म्हटलं तू खोमेनींची परवानगी काढ, नाही तर तुझ्या वकिलातीची परवानगी काढ, पण म्हटलं तू यायला पाहिजेस. तर तो आला होता आणि हे चांगल्या पद्धतीने तिथे प्रेझेंट झालं की योग शिकण्यासाठी आपण अमुक एका धर्माचं असलं पाहिजे किंवा अमुक एका देशाचं असलं पाहिजे हे नाही आहे महत्त्वाचं. आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी काय विचार करतो हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझे हे 3-4 जे सगळे इस्लामिक विद्यार्थी होते, वेगवेगळ्या इस्लामिक कंट्रीजमधनं भारतात PhD करायला आलेले होते किंवा MA करायला आलेले होते, ते सगळे त्यातलं मला आठवतं इब्न अराबी आणि याच्यावरती त्यांनी योग याच्यावरती केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी खूप त्यातलं साम्य मांडलं होतं सगळं. आणि त्यावेळेला इराणमध्ये मी म्हटलं ना राज्य वेगळं होतं आणि मग त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की हा ग्रंथ म्हणजे संस्कृतमध्ये लिहिलेल्या या अरेबिक ग्रंथाचा सारखा आहे आणि हा अरेबिक ग्रंथ म्हणजे संस्कृतमधल्या या ग्रंथाच्या सारखा आहे असं. मी त्याला म्हटलं बाबा हे शेवटचं वाक्य तू बदल, तुला धडधाकट तुझ्या देशात परत जायचं आहे, तू भारतातच राहणार असलास तर म्हटलं भारतीय लोकांना काही आक्षेप नाही, त्यांना आनंद आहे, नाही बदलणार म्हणाला. आणि मग त्यांनी झालं त्याचं ते पास झालं सगळं हे झालं आणि तो निघाला आणि मग तो पुन्हा परत आला त्याच्या देशातनं, इराणमधनं पुन्हा परत आला आणि मला म्हणाला मॅडम आता कळलं ना आम्ही एवढे वाईट लोक नाही आहोत म्हणून. म्हटलं अरे तुम्ही लोक वाईट असायचा प्रश्न नाही, मला तुझी काळजी होती, तुझ्या देशातल्या वाईट लोकांचं मला काय देणं घेणं नव्हतं. बरोबर. त्यामुळे त्या इराणी विद्यार्थ्यांचा अनुभव पण म्हणजे असा चांगला होता. मग त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तिसरी विद्यार्थिनी एक आली, तर मी तिला म्हटलं बाई आता योगावरती नको तू पुन्हा करू, मग मी तिला विपश्यनावरती कर सांगितलं. अच्छा. मग तिला मी इगतपुरीचा विपश्यनेचा कोर्स करायला पाठवलं आणि मी तिला म्हटलं की मेडिटेशन हे टेक्निक असं आहे की जे जैन, बौद्ध आणि हिंदू तत्त्वज्ञान या तिघांमध्ये आहे आणि म्हटलं विपश्यना ही सुद्धा एक मेडिटेटिव्ह टेक्निकच आहे. फक्त तुला अट आहे तिथे की तिथे विपश्यना टेक्निक तुला 3 आठवड्याचा कोर्स तिथे करावा लागेल आणि मग तू थिअरी इथे माझ्याजवळ कर. आणि त्यावेळेला पाली शिकवणारे एक आमच्याकडे, आम्ही विपश्यनेचा कोर्स इथे ऑलरेडी सुरू केला होता माझ्या विभागात, की मला असं वाटलं होतं की केवळ योग म्हणजे पतंजलींचा योग नको, तर प्रेक्षा ध्यान आणि म्हणजे जैन ध्यान आहे आणि विपश्यना हे बुद्धिस्ट ध्यान, तर त्याचे पण आम्ही छोटे छोटे कोर्सेस मुलांना असे दिले होते. मुलांना म्हणजे मोठी माणसं होती तेव्हा, माझ्या दृष्टीने ते विद्यार्थी म्हणजे मुलं होती, तर म्हणून त्यांना दिले होते. तर मी तिला म्हटलं की बबाई म्हणून तिचं नाव होतं, तिला म्हटलं की तू तिथे विपश्यनेचा कोर्स करून ये आणि मग मी तुला बुद्धिस्ट फिलॉसॉफी जी काय आहे ती समजावून सांगण्याची जबाबदारी माझी. बरोबर. त्याच्यावरती इंग्रजीमध्ये पुष्कळ पुस्तकं आहेत, ती लायब्ररीमध्ये वाचशील तू. आणि ती कोर्स करून आली तिथे. अच्छा. आणि ती कोर्स करून आल्यानंतर ती मला म्हणाली की एवढा सुरेख अनुभव होता मला तो, की मला तर आता म्हणजे असं वाटायला लागलंय की माझा पुढचा जन्म मी भारतातच घ्यावा. म्हटलं नको, तू पुढचा जन्म पण तुझ्याच देशात घे, पण तू या विषयाचाच पुढच्या जन्मी पण अभ्यास कर. अगदी क्या बात आहे. म्हटलं अगं जिथे पिकतं ना तिथे विकत नाही, तू तिथे गेलीस आणि तिथे शिकवलंस. आणि नंतर काही वर्ष ही सगळी माझ्या संपर्कात होती, पण पुढे पुढे मग संपर्क मी म्हटलं की आता त्यांच्या क्षेत्रामध्ये ती रमली, ती करतायत, त्यामुळे त्यांनी ते सुरू केलं. मला मुख्य असं हवं होतं की तत्त्वज्ञान हा विषय देशाच्या सीमा पलीकडे जाणार आहे, तो काळाच्या सीमेपलीकडे जाणार आहे, तो भाषेच्या पलीकडे जाणार आहे, कारण तो विचाराशी निगडीत आहे. अगदी. आणि म्हणून मला हे सगळं हवं होतं आणि म्हणून आम्ही योगाचा जो पहिला चंदीगडला हे केला 4 दिवसाचा, तर चंदीगडमध्ये मोठे मोठे सगळी माणसं आली होती आणि त्यावेळेला राज्यपालांचे ADC म्हणून काम करणारे अजित दोवालजी होते
आणि ते आमच्याबरोबर होते सगळीकडे. अच्छा. आणि काय आमचं म्हणजे राजाचंच बोलावणं होतं. अगदीच. त्यामुळे अजित डोवालजी गाडीत असले की असा त्यांचा तो फ्लॅग असा, आणि आमच्या वाहनाला काही अडथळा नाही, असे सण 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 गाडी आमची चाललेली. बरोबर पण मुंबईत कोण दगड विचारत नाही फिलॉसॉफीचे प्रोफेसर कुठे चाललेत का काय. बरोबर बरोबर. मलाच अगदीच. असं वाटायचं देव पण आपल्याला काय काय दाखवेल, अगदी. आज इथे आणि उद्या तिथे. आता तुम्ही बोलताय तर त्याच्यावरतीच मला असं विचारायचं वाटतं की भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची खूप जास्त सांगड घातली जाते. खरं तर थोड्याशा वाटा वेगळ्या आहेत, त्या जुळतात एकीकडेच, पण थोड्याशा वेगळ्या वाटेवरनं जातात. तर त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे ना, आधी आत्म म्हणजे आत्म्याच्या बद्दल विशेष रूपाने काहीतरी म्हटलं, हे अध्यात्म आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये ध्यान येतं, त्याच्यामध्ये समाधी येते, त्याच्यामध्ये व्रत येतात, त्याच्यामध्ये एक रिस्ट्रेंड अशी लाईफस्टाईल येते. करेक्ट. जे आपण स्वतः सगळं स्वीकारलेलं आहे. पण तत्वज्ञान जिथे तत्व याचा अर्थ एक प्रिन्सिपल आहे, म्हणजे त्याच्यात आधी आत्मच आहे खरं म्हणजे. बरोबर. पण ते तुम्ही जगलंच पाहिजे असं आत्ता ग्रॅज्युएशनला कंपल्सरी नाहीये. तुम्ही त्याचा विचार करा, तुम्ही त्याचं वाचन करा, तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करा, तुम्ही मार्गदर्शन घ्या. पुढे जाऊन तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती लाईफस्टाईल निवडा. हा, ऍक्सेप्टन्स नंतर येऊ शकतो त्याच्यामधला. ऍक्सेप्टन्स येऊ शकतो किंवा विरोधही येऊ शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही मार्क्सवादी विचारांचा अभ्यास करता, हे तत्वज्ञान नाहीये का? तत्वज्ञानच आहे. मार्क्सनी तत्वज्ञानच मांडलं. बरोबर. त्याची पण फिलॉसॉफीच होती. पण त्याला असं वाटत होतं की भाकरी महत्वाची आहे, देव महत्वाचा नाहीये. भाकरीमध्ये देव आहे. आणि आमच्याकडे आमचे सावतामाळी काय सांगत होते, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. की अरे अन्न आणि देव वेगळे नाहीच आहे. देवातच अन्न आहे आणि अन्नातच देव आहे. म्हणजे अन्न पिकवलंच पाहिजे, कारण जगलं तर पाहिजेच ना. बरोबर. पण त्याच्याच बरोबर केवळ जगण्यासाठी नाही. त्यामुळे अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये म्हटलं तर थोडासा फरक आहे, म्हटलं तर फरक नाहीये. जेव्हा ती जगण्याचीच पद्धत होऊन जाते. आता विशेषतः ख्रिश्चन धर्मगुरू असतात, त्यांची पण जगण्याची पद्धतच असते ना ती, आणि ते देवासाठीच जगत असतात. बरोबर. पण तो धर्म का होतो किंवा तिथे अध्यात्म का नाही म्हणत आपण, तिथे कन्व्हर्शन हा जो मुद्दा येतो ना, तो जर फोर्सिबली आला आणि प्रचार सुरू झाला तर मग अध्यात्म मागे पडतं आणि धर्म येतो. हा, करेक्ट आहे. इस्लाम म्हणजे सुद्धा आहेच ना, अल्लाचीच प्रार्थना आहे, पण तिथे सुद्धा फोर्सिबल कन्व्हर्शन आलं. फोर्सिबल कन्व्हर्शन आलं तर मग का ज्याला अल्लाह हवासा वाटेल तो जाईल ना अल्लाजवळ. तुम्ही फोर्सिबली कन्व्हर्ट करू लागाल तर मग तो धर्म होत नाही. बरोबर. ते अध्यात्म होत नाही. बरोबर. मग तिथे एक फॅनॅटिसिझम जन्माला येतो. बरोबर. मग त्याला धर्म तरी म्हणायचं का? ध्रुव धारयती याच्यापासून जो निर्माण झालेला शब्द आहे धर्म, याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे मी ज्या वेळेला MA च्या मुलांना धर्म शिकवायची, धर्म हा शब्द, मुळामध्ये माझं 2 तासाचं लेक्चर धर्म या शब्दाबद्दलच त्यांना सगळं समजावून सांगण्यात जायचं. हो. की धर्म याचा अर्थ किती वेगळा वेगळा आहे. आणि ज्या वेळेला ऐहिकामधला धर्म आणि मग पारमार्थिकातला धर्म असा मी फरक करायची, तेव्हा ते मुलांना विलक्षण आवडायचं. बरोबर. आणि मग त्याची सांगड मी कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये घातली होती, की ज्या वेळेला राजा म्हणतो धर्माचरण महत्वाचं आहे किंवा कौटिल्य म्हणतात धर्माचरण महत्वाचं आहे, तेव्हा कौटिल्यांना कुठल्या प्रकारचं धर्माचरण महत्वाचं वाटत होतं. अगदीच. त्यावेळेला हा ऐहिक धर्म ते महत्वाचं मानत होते, पारलौकिक धर्म कुठला का असेल ना तो महत्वाचा नव्हता. नाहीतर मग त्यांनी ग्रीक राजाच्या राजकन्याशी याचं लग्न लावून दिलं नसतं. अगदीच. किंवा असिम्युलेशन झालं नसतं. बरोबर. त्यामुळे मुळामध्ये संकल्पना आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. आम्ही ज्या वेळेला योगाचा हा अभ्यास 3ऱ्या टप्प्याला पोचलो आणि MA ला इंट्रोड्यूस केलं, त्यावेळेच्या व्हाईस चान्सलरना थोडंसं हे पटलं नाही आणि म्हणाले की हे काय सगळं, म्हणजे हे तुम्ही तत्वज्ञान आणि धर्म याच्यात गल्लत करताय असं. तेव्हा शेवटी तिथेही शहाणी माणसं असतातच. त्यातली 2 शहाणी माणसं, म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणी माणसं, ज्यांच्याजवळ शहाणी आहे अशी माणसं, शहाणी आहे, अगदी अगदी, ती माणसं उभी राहिली आणि त्यांनी सांगितलं की हे तत्वज्ञानच आहे आणि हा धर्मप्रचार नाही, विद्यापीठ धर्मप्रचार करायला बांधलेलं नाही, हे फिलॉसॉफीच्या प्रोफेसर बाईंना व्यवस्थित कळत आहे. आणि हे या प्रकारचे वर्ग त्यांचे आधीपासून पण चाललेले आहेत, जे अकॅडमिक काउन्सिलनी मान्य केलेले आहेत, जे मॅनेजमेंट काउन्सिलनी मान्य केलेले आहेत.
आणि त्यामुळे या कोर्सला अकॅडमिक काउन्सिल मान्यता देत आहे. कारण याच्यातनं विद्यार्थी घडत आहेत, याच्यातनं विद्यापीठाला पैसे मिळत आहेत, याच्यातनं विद्यापीठाच्या विभागाची भरभराट होती आहे, याच्यातनं विद्यापीठाच्या किंवा विद्यार्थ्यांचं किंवा कुणाचंही नुकसान झालं नाही आहे. अगदीच. त्यामुळे हे क्लासेस बंद पडणार नाही. अगदीच. आत्ताच्या या तरुणांनी, आजच्या पिढीने जे वेगवान युगाचे प्रतिनिधित्व करणारे जे युवक आहेत ना, तर त्यांनी फिलॉसॉफी या विषयाकडे कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं? हा मी प्रश्न याच्यासाठी विचारते की जसं मी मगाशी म्हटलं की ह्या शब्दाकडेच बघताना इतके टॅबूज आहेत, इतक्या भ्रामक कल्पना आहेत या शब्दाच्या. तर ह्या वेगवान युगामध्ये जर तरुणांनी चांगल्या अर्थाने या शब्दाकडे पाहिलं, या विषयाकडे लक्ष दिलं किंवा त्या विषयाचा साधक बाधक अभ्यास केला, तर तो त्यांना कसा उपयोगी पडेल हे जर तुम्ही जर सांगितलं तर. कारण आपल्याकडे भरपूर असा आपल्या शाळेचाच प्रेक्षक वर्ग आहे, तरुण मुलं आहेत की ज्यांना हे कळलं पाहिजे की हा विषय अभ्यासला गेला पाहिजे. तर काय सांगाल? कसं आहे ना, मुलं ज्या वेळेला कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला किंवा फर्स्ट इयरला जोपर्यंत येतात, मुलांचं वय लहान असतं. अगदी. मुलांना त्या अर्थाने या सगळ्याकडे बघायला एक मोठी खिडकी पण मिळालेली नसते. आणि आपला सगळ्यांचाच दृष्टिकोन म्हणजे दुर्दैवाने आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा दृष्टिकोन, पालकांचा दृष्टिकोन, मुलांचा दृष्टिकोन हा फक्त मार्क मार्क आणि मार्क याच्या पलीकडे जात नाही. मुलगा हुशार आहे का? हुशारी कशाला म्हणायचं? आता अनेक विध प्रकारचं व्यावसायिक शिक्षण घेऊन उत्तम प्रकाराने आपले आयुष्य घडवणारी माणसं जी आहेत ती हुशार नाही आहेत का? त्यांनी शाळेमध्ये काय पहिले नंबर मिळवले होते का? नाही मिळवलेले. आपण कधी विद्यार्थ्यांना हे सांगणार? आता मला विद्यार्थी हसतात, माझी मुलं पण हसतात. तू एवढं सगळं आयुष्य शिक्षिका म्हणून घालवलंस आणि तू म्हणतेस की पहिल्या नंबरला काही अर्थ नाही. म्हटलं हो, मी कायमच म्हणते, कारण माझे वडील सुदैवाने तसं म्हणणारे मला भेटले होते. ते मला म्हणायचे काय पुस्तकं पाठ करून लिहून काढायची याला काय पहिला नंबर म्हणतात का? हे काय कसलं पुस्तकी आयुष्य नाही जगायचंय आपल्याला. पहिला नंबर नाही आला तरी चालेल, पण माझ्या मुलीनी किंवा मुलांनी आयुष्य टणकपणाने जगलं पाहिजे. क्या बात आहे. वा. आता हे शाळेमध्ये आम्ही शिकवतो का हो मुलांना? आणि घरात तरी शिकवतो का? टणकपणाने आयुष्य जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे आम्हाला माहिती आहे का? ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या माझ्या आजीला माहीत होतं. ज्या वेळेला जाळपोळ झाली त्यावेळेला माझ्या आजोबांची हत्या आजीच्या डोळ्या देखत केली. तिने सांगितलं मी ओळखत नाही कोणाला. ती म्हणाली माझे वडील, माझे काका म्हणजे सगळे कुस्तीगीर चॅम्पियन. माझ्या वडिलांच्या पायाच्या गोट्याच्या वर कधी त्यांना माती लागली नाही असे कुस्ती खेळणारे. ती म्हणाली मी जर नावं सांगितली असती आणि माझ्या मुलांनी त्यांना काही बरं वाईट केलं असतं, माझा नवरा गेला तो गेलाच, माझी मुलं पण काहीतरी आयुष्याचं त्यांचं वेडवाकडं झालं असतं. कशामुळे आला तिला हा विचार? पुस्तकं शिकली होती का? चौथी शिकलेली होती, लिहायला वाचायला येत होतं, ज्ञानेश्वरीचं अखंड वाचन होतं तिचं. ज्ञानेश्वरी सुटली नाही तिच्या हातातनं. तेव्हा तिला काय माहित होतं? विश्वरागे झाले वन्नी संती सुखे वावे पाणी. कोण शिकवायला गेलं होतं तिला? आम्ही आमच्या मुलांना शिकवतो का? आमच्या घरात आम्ही कधी असं वागतो का? आमच्या घरामध्ये आम्ही याला महत्त्व देतो का? शेजारच्या आणि आमच्या मुलामध्ये मारामारी झाली आणि आमचं मूल रडत आलं तर अशी सांगणारी आई आहे की तू त्याला जाऊन 2 मार. अरे ठीक आहे ना, मार खाल्ला सोडून दे, रडू नको. तू उद्या आणखीन चांगला व्यायाम कर. तू ते पण भांडायला जाऊ नको किंवा भांडलास तर रडत घरी येऊ नको. काहीतरी आपण अशी समजूत घालू ना. काय समजूत घालायची आपल्या मुलांची हे जर आई वडिलांना समजत नसेल आणि आयुष्याला दिशा देणं जमत नसेल तर कसं व्हायचं? अभ्यास केला नाहीस तर तू दगडच राहशील असं उठता बसता जर का मुलाच्या कानी कपाळी आई म्हणत असेल तर तो काय म्हणणार? तो दगडच होणार ना. म्हणजे तो पुढे आत्मविश्वासच गमवेल ना सगळा, त्याचा प्रश्नच नाही. म्हणजे मला असं आठवतं की एक आई असं आपल्या मुलाला म्हणाली तर तो मुलगा म्हणाला हो दगडाचं पण असतोच की उपयोग, देवाची मूर्ती घडते की दगडातनं. किती लहान होतं ते पोर. मी म्हटलं त्या आईला ते पोर किती वेगळा विचार करते, अगं बघ जरा. तुला इतकं उत्तर द्यायला त्यांनी विचार केला याचा अर्थ त्याच्या विचाराला काहीतरी तू दिशा देशील की नाही? शाळेचा अभ्यास आणि शाळेत पहिला नंबर येणं म्हणजे काही सगळं आहे का? हां, ते महत्त्वाचं आहे, नाही असं नाही. त्याच्यामुळे व्यक्तिमत्व घडतं, ती पण आवश्यक गोष्ट आहे. म्हणून तर आपण मुलांना शाळेत घालतो. पण म्हणून सगळीच मुलं 90% मार्क मिळवतात का? 95% मिळवतात का? 100% मिळवतात का? असं नसतं. त्याच्या अलीकडे पलीकडे असतातच ना मुलं. म्हणजे माझ्याबरोबरच्या कित्येक जणी सगळ्या सायन्सला गेल्या. त्यांना मेडिसिनच करायचं होतं.
मला पण मिळाली असती रुईयाला सायन्सला ॲडमिशन, पण मी विचार केला होता मला नाही करायचं आहे मेडिसिन आणि मला आर्ट्सलाच जायचं आहे. आणि माझे वडील म्हणाले बरं, माझी आई पण म्हणाली बरं. मला कुणीच काही असं म्हटलं नाही की तू आर्ट्सला जाऊ नको. नंतर मला फिलॉसॉफी घ्यायचं होतं तरी वडील म्हणाले बरं. म्हणजे तोपर्यंत मी वाचन करायला शिकले होते, विचार करायला शिकले होते. आणि त्यावेळेला माझे व्हाईस प्रिन्सिपल मला म्हणाले पॉलिटिकल सायन्स, त्यांचा विषय होता पॉलिटिकल सायन्स घ्यायचं सोडून फिलॉसॉफी घेतलंय. त्यांना अजिबात आवडलं नव्हतं. पण मी कुणालाही विचारायलाच गेले नव्हते मी काय विषय घेऊ. माझं मी ठाम ठरवलं होतं की मला फिलॉसॉफीच करायची. आणि फिलॉसॉफी करायची म्हणजे त्यात सुद्धा इंडियन फिलॉसॉफीच करायची आहे माझं पक्कं ठरलेलं होतं. आणि म्हणून मी जेव्हा आमच्या सरांना भेटले आणि त्यांनी मला सगळं वेद उपनिषद अमुक तमुक, तर मला असं वाटलं की बरोबर आहे, संस्कृतची माणसं जी आहेत ना वेद उपनिषदांच्या अर्थापर्यंत जात नाही. माफ करा पण म्हणजे किती वरवरचा एकतर विचार करतात. आणि मी अनेक म्हणजे माझं संस्कृत काही असं नाही की मी वेदांचा अर्थ हे करेन. ऋग्वेदाचा हे करण्यासाठी म्हणून मी किती ऋग्वेदाची भाषांतरं तपासली असतील की ऋग्वेदाचं मार्क्सिस्ट खंडन जे आहे ते चुकीचं आहे हे दिसतंय मला, पण त्याचं खरोखरचं प्रतिपादन काय असू शकेल. मला कोण चांगले भेटले असतील तुम्हाला सांगू त्याच्यामध्ये. हिंदी भाषांतरं चांगली नाहीत, इंग्लिश भाषांतरं चांगली नाहीत. मी इतकी निराश झाले, मी माझ्या सरांना म्हटलं की यातलं एक सुद्धा मला योग्य वाटत नाही. मी संस्कृतची पंडिता नाही, पण यांनी केलेली भाषांतरं नाहीत बरोबर असं मला वाटतं. त्यांनी मला सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचं भाषांतर घे म्हणून सांगितलं. आणि संस्कृत पंडित मराठीमध्ये लिहिणारा आणि तो ज्या पद्धतीने सांगेल मग मी त्याचं इंग्लिश भाषांतर केलं. माझं इंग्लिश भाषांतर उत्तम होतं अशातला भाग नाही, पण तो विषय मला भिडला. आणि मला ऋग्वेदामध्ये मुळामध्ये काय विचार मांडलेला आहे हे लक्षात आल्यानंतर मी तो माझ्या शब्दामध्ये मांडू शकतो. बरोबर. मला चित्राव शास्त्री माझ्या शब्दात मांडायचे नव्हते. बरोबर. पण मला सपोर्ट म्हणून चित्राव शास्त्रींची ही ऋचा, त्याचा हा अर्थ एवढं फक्त फुटनोटमध्ये दिल्यानंतर मला ते पुरेसं होतं. पण माझा विचार मी मांडू शकले कारण मला त्या विचाराची एक सुस्पष्टता त्यांनी ज्या पद्धतीने भाषांतर केलेलं होतं त्याच्यामध्ये मला मिळाली. करेक्ट. आणि मग मी चित्राव शास्त्रींची सगळी उपनिषदांची भाषांतरं घेतली. मग मी चौखंबा सिरीजची पण भाषांतरं वाचली. पण मला एक लक्षात आलं की हिंदीतलं भाषांतर आणि मराठीतलं भाषांतर याच्यामध्ये मराठीतलं भाषांतर अधिक चोख आहे आणि हिंदीतलं भाषांतर मला तितकंसं नाही पटलं. पण हेही लक्षात आलं की इंग्रजी भाषांतर ही काही खरी नव्हे. आणि मग मला एक चांगलं इंग्रजी भाषांतर पण मिळालं, पण तो मुद्दा वेगळा. अगदीच. पण त्यातनं मला या विषयांकडे पुढे जायची हे मिळाली आणि लिडरशिप स्टडीजमध्ये मला हे सगळं तिथे इनकॉर्पोरेट करता आलं. योगाबरोबर ते सगळं जोडता आलं. ताई, आपण 2 पुस्तकं संपादित केली आहे, वुमन इन एन्शंट अँड मेडिव्हियल इंडिया आणि महाराष्ट्र अ कलायडोस्कोपिक पर्स्पेक्टिव्ह. आणि त्याचप्रमाणे आपण लोकायत अ क्रिटिकल स्टडी असं एक लेखन आपण केलेलं आहे. ताई, हे सगळं लेखन करत असताना किंवा ह्या म्हणजे ही पुस्तकं आपण संपादित करावी किंवा अशा पद्धतीचं लेखन करावं यासाठी जो आपण अभ्यास केलाय, PhDचा असू देत किंवा त्याच्या अगोदरचा सुद्धा, आणि आताही तुम्ही माझ्या मते अभ्यासातच आहात, अजूनही तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या विषयाचा अभ्यास करताय. ताई, हे सगळं करत असताना लोकांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचंय तुम्हाला किंवा लोकांपर्यंत काय पोहोचलं गेलं पाहिजे असं वाटतं? आपण माणूस म्हणून जन्माला आलो ही फार भाग्याची गोष्ट आहे हे आधी मुळात समजलं पाहिजे. याचं कारण असं की विचार करण्याची शक्ती फक्त माणसाला आहे. आणि विचार करणं याचा अर्थ प्रत्येकाने पहिला नंबर मिळवणं असा नसतो. विचार करणं याचा अर्थ आपण जे कुठलं कार्यक्षेत्र निवडू, मग ते पोटासाठी असेल, आपण योगायोगाने त्या कार्यक्षेत्रात पदार्पण केलं असेल, आवडीने निवडलं असेल किंवा आपल्या डोक्यावरती ते आलं असेल, पण जे काही आपण करणार असू ते करणं हे अतिशय आवडीने आपण केलं पाहिजे आणि आनंद घेऊन केलं पाहिजे आणि ते करण्यातनं आपण इतरांची आयुष्य घडवली पाहिजे. माणूसपणाचं हे खरं लक्षण आहे महत्वाचं. बाकी कुठलाही प्राणी आहे तो विचारही करू शकत नाही. तो एकतर आपल्या पिल्लाला जगवू शकतो फार तर, किंवा पिल्लाची थोडीशी काळजी घेऊ शकतो. माणूस खूप काळजी घेऊ शकतो, पण हल्ली असं झालंय की माणूस अति काळजी घ्यायला लागलाय आणि एक फार संरक्षक अशा प्रकारचं जग आपल्या मुलाला किंवा मुलीला मिळावं असं हल्लीच्या आईवडिलांना फार वाटायला लागलंय. खरं म्हणजे तसं नाहीये. प्रत्येक जण आपापली लढाई लढतच असतो आणि त्याला लढू द्यावी. आपण पाठबळ द्यावं.
आणि हे बघावं की कशासाठी लढाई चालू आहे आणि ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलाला जावंसं वाटतंय ते क्षेत्र आपल्या मुलासाठी पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही मी, त्या मुलाची आवड निवड आणि त्या मुलाला पुढे आयुष्यात जाण्यासाठी, पुढे आयुष्य म्हणजे आयुष्यात त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एक चांगलं क्षेत्र ते आहे ना, एवढी खात्री असेल तर मुलावरती विश्वास ठेवावा. त्या क्षेत्रामध्ये मूल पुढे जाऊन पैसा मिळू शकतो, पण केवळ पैसा मिळतो म्हणून आयुष्य जगणं आणि आनंद आणि पैसा याच्यात मला वाटतं आनंद जास्त आणि पैसा थोडासा कमी असला तरी सुद्धा मला असं वाटतं की त्या मुलाचं आयुष्य सुसंपन्न जास्त होऊ शकेल. आणि आताच्या काळामध्ये जो सतत स्ट्रेस असं जे आहे ना, आणि काही वेळा तर मी असं बघते की आता मी माझ्या मुलीला म्हणायची की अगं कशाला इतकी ॲम्बिशन असावी, तर ती मला म्हणायची तू फार मागासलेली आई आहेस. तर मी तिला म्हणायची की इतकं ॲम्बिशस असून माणसाने इतका स्ट्रेस घेऊ नये, हे सगळ्यांना सांगायची वेळ आली आहे आता. म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगावं की स्ट्रेस घेऊ नका, म्हणजे ताण घेऊ नका. पहिला नंबर 100% 100% नको. तुम्ही चांगली माणसं व्हा, चांगली मुलं व्हा, तुमचा नीट अभ्यास करा. हां, तुम्हाला हे लक्षात घ्या की 50% मिळाल्यानंतर हे 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 करता येणार आहे, याची तयारी ठेवा. असा काहीतरी त्यांना एक सकारात्मक दृष्टिकोन देणं, त्यांच्या म्हणजे त्यांचा जे कल असेल, त्यांचे ॲटिट्यूड जे काय असेल त्याच्याप्रमाणे त्यांना सकारात्मक अशा प्रकाराने दृष्टी देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आईवडिलांनी आणि शिक्षकांनी केली पाहिजे. आणि ते काम पूर्वी मला वाटतं तत्वज्ञान करत होतं. जो श्वास देतो तो घास देतोच हे आधी मुलांना पटवून दिलं पाहिजे. इतकं किती साध्या शब्दामध्ये, माझं म्हणणं तेच आहे की साध्या शब्दात सांगितलं तर तत्वज्ञान हे आपलंसच वाटतं. आणि आता ताई नेमकं तेच सांगतायत. खरंच किती छान याच्यामध्ये सांगितलं तुम्ही. ताई, तुम्ही अनेक विद्यापीठांमध्ये बोर्ड ऑफ स्टडीज वरती काही ठिकाणी अध्यक्ष म्हणून, काही ठिकाणी सदस्य म्हणून काम केलं. तर काय वाटतं, शिक्षण पद्धतीत अजून बदल व्हायला पाहिजेत? तत्वज्ञान हा विषय मुलांना पहिल्यापासून शिकवला गेला पाहिजे? नवीन अभ्यासक्रमामध्ये हा विषय आला होता, व्हॅल्यू एज्युकेशन म्हणून आला होता. आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं माहिती आहे का, म्हणजे फार वाईट शब्द येतो की आपण प्रत्येक नको असणाऱ्या विषयाचं गिमिक करून टाकतो. तर म्हणजे काय, तर व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे मग काय करायचं, अहिंसा पाळा असं म्हणून मग हिंसा वाईट आहे असं एक चित्र दाखवायचं, अहिंसा चांगली असं चित्र. अशा प्रकाराने मूल्य शिक्षण मुलांना शिकवायचं आहे का? मुळामध्ये मूल्य शिक्षण ही गोष्ट अशी आहे की ते मार्काचा विषय नाही आहे, जरी तो अभ्यासक्रमामध्ये असला. पण आपल्याकडे होतं काय, मार्काचा विषय नाही असं म्हटलं की आईवडील लगेच म्हणतात तो जाऊ दे ना ऑप्शनला, मार्क नाही येत ना त्याला. म्हणजे मुळात आधी पालकांचं शिक्षण करायची वेळ की बाबांनो तुमच्या मुलांना चांगलं मूल व्हायला शिकवा. आता सगळेजण काय गव्हर्नर होणार आहेत का, सगळेजण काय प्राईम मिनिस्टर होणार आहेत का? बरं, ते सुद्धा होऊ शकतात. त्याला काही शिक्षणाची अट आहे का? कर्तृत्व असलं पाहिजे ना, तुमच्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे ना. तुमच्या मुलामध्ये ती क्षमता निर्माण कशी होईल याचा विचार कोण करणार? आम्ही सगळे अशा चाकोरीतनं चाललोय, आम्हाला इकडे इकडे बघायला वेळ नाही आणि आमची मुलं इकडे इकडे बघायला लागली की आम्ही घाबरतो. आम्हाला असं वाटतं की आमची मुलं जगतील की नाही, शिकतील की नाही, पैसे मिळवतील की नाही, त्यांना असं तोंड द्यावं लागेल का, झगडा कुणाला चुकलाय आयुष्यात. पण आपल्या मुलांना काय रीतीने सक्षम बनवायचं ही दृष्टी मुळामध्ये आधी पालकांना असली पाहिजे. म्हणून आम्ही नवीन अभ्यासक्रमाच्या वेळेला, मी त्यावेळेला व्हॅल्यू एज्युकेशनच्या सेक्शनची मुख्य होते. मी असं म्हणायची की खऱ्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा ना तुम्ही पालकांच्या मागे लागा. विद्यार्थी तुम्हाला सापडणारच आहेत, ते कधीही सापडतील बिचारे, गरीब बिचारी कुणी हा का असे आहेत. ते पालकांना बोलवा आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या ह्याच्यात नोट पाठवा की ही मीटिंग जर का अटेंड केली नाही तर आम्ही पालकांना दंड करू. म्हणजे विद्यार्थ्यांना दंड करू म्हणजे काय, पालकांना दंड करू. बरोबर. तेव्हा म्हटलं पालक येतील, नाहीतर पालक अजिबात शाळेमध्ये येणार नाहीत. तेव्हा म्हटलं पालकांना बोलवा आणि मुळात पालकांना सांगा की तुम्ही कसा विचार केला पाहिजे, तुम्ही कसं बघितलं पाहिजे, तुम्ही काय शिकलाय, तुम्ही काय करताय, तुमची पहिली दुसरीची प्रगती पुस्तकं काढा बघू कशी होती. पण आयुष्यात आलात ना इथेपर्यंत, म्हणजे काय की मार्कांवरतीच सगळं अवलंबून होतं का तुमच्या आयुष्यामध्ये? हे जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही शिकलायत तर तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये तुम्ही नाही का असं थोडं तरी सैलपणा, मुलांना तुम्ही शेफारून नका ठेवू.
पण उठता बसता खाणी कपाळी फक्त त्या मुलांच्या डोक्याशी मार्क 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 असंच ओरडत राहिलात तर ती मुलं बिचारी काय करतील. त्यामुळे माझा असं ज्यावेळेला व्हॅल्यू एज्युकेशन हा विषय आला आणि मी प्रमुख होते त्यावेळेला मी त्यांना म्हटलं पहिली अट ही घाला की व्हॅल्यू एज्युकेशनची तोंडी परीक्षा पालकांची घ्या, विद्यार्थ्यांची घेऊ नका. तर मला सगळे म्हणाले पालकांची परीक्षा घ्या, मी सगळे आपल्याला गळाच धरतील. मी म्हटलं धरेनात का गळा, तुमचं काय जातं, पण पालकांच्या मीटिंग घेऊन शिक्षकांच्या मीटिंग घेऊन सांगा, शिक्षकांना सांगा, पालकांना सांगा, शिक्षकांना म्हणा तुम्ही पण असे विद्यार्थ्यांना ओरडू नका मार्क 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 म्हणून. आम्हाला 11वीला एक सर होते, खूप चांगले सर होते बरं का, इथल्या शाळेमध्ये नाव नाही सांगत. आणि आम्ही 11वीचं वर्ष म्हणून धम्माल करायची ठरवली होती. धम्माल म्हणजे काय, शारदोत्सवात सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सगळ्यात भाग घ्यायचा. शेवटचं वर्ष आहे आमचं शाळेतलं आणि 11वीचे आमचे त्यावेळेला मला वाटतं जास्त सगळ्यात मोठी बॅच होती आणि सगळ्यांना असं वाटत होतं की नाही शाळेचा निकाल 80% वर SSCचा लागलाच पाहिजे. आम्ही काय, आम्हाला 80% लागला काय, 78% लागला काय, 70%, आम्ही पास झालो म्हणजे झालं, असला आमचं वेडेपणा होता. आणि परीक्षा नकोत, या आठवड्यात आम्हाला परीक्षा नकोत असं आम्ही मुख्याध्यापकांना सांगितलं. आणि लीड रोल आमच्याचसारखे सगळे, तर माझ्याबरोबर आणखी 5-7 जण होते. आणि मग एक शिक्षक अगदी रागावले आणि म्हणाले कोण हे स्वतःला दीड शाळे म्हणणारे. मग आम्ही दीड शाळे उभे राहिलो सगळे. आम्ही म्हटलं आम्हाला हवं आहे सगळं, आमचं शेवटचं वर्ष आहे शाळेमध्ये, आम्हाला शाळेमध्ये शारदोत्सव हवा आहे, आम्हाला गायचंय, नाचायचंय, आम्हाला नाटक करायचंय, आमचं शेवटचं वर्ष आम्ही नाटक बसवणार आणि आमचं आम्हीच सगळं करू ना, आम्हाला काही पैसे नको आहेत खर्च करायला. कोणतरी 2 जण पडदा धरतील, आम्ही कपडे गोळा करू, कोणतरी प्रॉम्प्टर उभा राहील, कोणतरी दिग्दर्शन करेल आणि आम्ही नाटक करू, पण आम्हाला नाटक करायचं. आणि त्याच्यासाठी आम्हाला शाळा सुटल्यानंतर 1 तास 15 दिवस शाळेमध्ये द्या. त्या 15 दिवसात आम्ही नाटक बसवलं आणि हट्टाने आम्ही ते नाटक केलं. आणि मग नंतर शाळेचा निकाल आमचा 98% शाळेचा आमच्या वर्गाचा बरं का. आम्हाला इतका महा आनंद झाला, म्हणजे 98% निकाल लागल्याचा आनंद नाही बरं का, आम्ही जो हट्ट केला तो हट्ट पुरवल्यानंतर सुद्धा आम्हाला 98% मार्क मिळाले, याचा आनंद जास्त. म्हणजे आनंद का झाला हे मला तुम्हाला काय सांगायचंय त्याच्यामध्ये, की मुलांना जे मनापासून कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करायचं असतं ते करू दिलं ना की त्यांच्या ऊर्जेला एक छान वाव मिळतो. जो वाव आम्हाला त्याला आमच्या शाळेत मिळाला आणि त्याच्यातनं आम्हाला पुढे असं वाटलं की नाही आता झालं हे सगळं करून झालं, आता जोमाने अभ्यास करूया. बरोबर. आणि म्हणून आम्ही जोमाने अभ्यास केला. बरोबर. तसं कॉलेजमध्ये पण झालं की रुईया कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आम्हाला म्हणायचे, म्हणजे मला आठवतं वादस्पर्धा होती आणि वादस्पर्धेसाठी आम्हाला हे पाठवायला, एंट्री पाठवायला 1-2 दिवस काहीतरी उशीर झाला होता. आणि भाबडं वय असतं ते, म्हणजे फर्स्ट इयर इंटरला म्हणजे असं काही फार मोठं अगदी जग बघितलं असं नाही. आणि आम्हाला आमचं पिऊन नाही ते क्लार्क रागवायला लागले, एंट्री पाठवायचे दिवस होऊन गेले, 2 दिवस वर झाले, तुमची कोण आता एंट्री घेणार. आणि आधीची ट्रॉफी मिळालेली आमच्या कॉलेजमध्ये होती प्रिन्सिपलच्या रूममध्ये, ती नेऊन तरी द्यायला हवी होती, म्हणजे टीम पाठवायला हवी होती. घाबरत गेलो प्रिन्सिपलांच्या रूममध्ये आणि प्रिन्सिपल आमचं म्हणजे असं, अरे कुलकर्णी तुम्हाला माहीत असले तर, आवाज त्यांचा असा भरदार होता, काय पाहिजे असं करून अगदी ते म्हणजे वर सुद्धा बघायचं नाही, खाली काहीतरी कागदांवर चालू असेल, काय पाहिजे असं. आम्ही आपले असं माना खाली घालून, नाही म्हणजे काय आहे, एंट्री पाठवायची वादस्पर्धेची, त्याला 2 दिवस उशीर झालाय. बरं मग, नाही म्हणजे काहीतरी दंड पडणार आहे असं ते क्लार्क सर म्हणत होते. सगळ्यांनाच सर म्हणायचं ना, ते क्लार्क सर असं म्हणत होते. आणि ती ट्रॉफी पण आपल्याकडे आहे, तर टीम गेली पाहिजे ना, तर ती ट्रॉफी घेऊन जाणार आपण. बरं मी बघतो काय करायचं ते, जा तुम्ही, जाईल एंट्री. झालं, आम्ही बाहेर एकदम बागडत बरोबर सांगितलं एंट्री जाणार आपली. आणि झालं, ट्रॉफी गेली, एंट्री गेली, सगळं झालं. पुन्हा आम्ही ट्रॉफी घेऊन आलो. सर म्हणाले कशाला पाठवली ट्रॉफी, मी पत्रच देणार होतो, हे लोक पुन्हा येणार आणि ट्रॉफी घेऊनच येणार. म्हणजे ही कौतुक करायची पद्धत होती, मीच पत्र देणार होतो की ट्रॉफी घेऊनच येणार आहेत आमची मुलं परत म्हणून. बरोबर. पण खरं आहे, म्हणजे मुलांना जे हवं ते करू दिलं आणि त्यांच्या कलाने थोडंसं आपण वागलं,
जसं तुम्ही म्हणालात की हे अर्थातच नैतिक मूल्य शिक्षण आहे आणि ते शिक्षण आता खरंच मी पण सहमत होईन की पालकांना काही देणं गरजेचं असतं, की तुम्ही तुमच्या मुलांच्या कलाने थोडंसं वागा, त्यांना थोडंसं फ्रीडम द्या, एक्सप्रेशन त्यांना जे आहे त्यांचं, तर ते त्यांचं एक्सप्रेशन तुम्ही सांभाळा, हे खूप गरजेचं त्यांना आहे. कोमेजून टाकू नका. कोमेजून टाकून. अभ्यासाच्या नावाखाली झाकोळ सगळा निर्माण करतात ना, तो हां. वाईट आहे अगदी. खरंच आहे. तुम्ही हिंदुस्थान लिव्हर च्या रिसर्च एथिकल कमिटीमध्ये सुद्धा आपण अध्यक्ष म्हणून काम केलंय. ताई, रिसर्च एथिक्स किती महत्वाचे आहेत आत्ता? कारण म्हणजे मला असं वाटतं, मी स्वतः कॉर्पोरेट लेवलला काम केलंय, तर तिथे रिसर्च एथिक्सचं प्रमाण जे आहे ते आता अर्थातच त्याचं महत्त्व वाढलंय किंवा त्याच्याकडे फार गांभीर्याने लक्ष आता दिलं mandatory जातं. झालंय ते. एक्झॅक्टली. पण काही वर्षांपूर्वी मात्र हा शब्दही अस्तित्वात नाही, नव्हता. नाही. या शब्दाची कोणाला माहिती सुद्धा नव्हती आणि नाही. त्यावेळेला तुम्ही अध्यक्ष म्हणून काम केलं. कसा होता तो अनुभव? खूपच छान होता. खूपच छान होता. म्हणजे मला इतक्या वेगळ्या विश्वाची ओळख झाली त्यामुळे, की एकतर कॉर्पोरेट जगाचा तसा मला तोपर्यंत अनुभव नव्हता. याचं कारण आम्ही तोपर्यंत अप्लाइड फिलॉसॉफी सुरू केली नव्हती. हां. अप्लाइड फिलॉसॉफी सुरू केल्यानंतर मग कॉर्पोरेट जगाशी माझा खूप संबंध आला. तो भाग वेगळा. परंतु तर हिंदुस्तान युनिलिव्हर ही म्हणजे मोठी कंपनी आहे आणि त्यांची सगळी प्रॉडक्ट्स बाजारात येणारी, त्याला त्यांनी स्वतःच्या मर्जीने, म्हणजे इतर कोणी सांगितलं म्हणून नाही, स्वतःच्या मर्जीने एक नियंत्रण समिती अशी नेमलेली होती. तर त्याच्यात क्वालिटी कंट्रोल हा भाग वेगळा असतोच त्यांचा. परंतु हे सगळे प्रॉडक्ट्स, त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स, आणि ज्या वेळेला त्या इन्ग्रेडियंट्सचा आपण माणसांच्यावरती काही वापर करतो किंवा त्यांचे चाचण्या ज्या असतात त्या सुरुवातीला माणसांच्यावरती किंवा त्यांचे जे काही प्राणी असतील, पशुपक्षी असतील, त्यांच्यावरती असं असेल, तर तिथे सगळे नैतिक नियम पाळले जातात की नाही असं बघणारी एक कमिटी. तर ही मुळामध्ये ब्रिटिश कंपनी आहे ना हिंदुस्तान युनिलिव्हर, आणि ब्रिटनमध्ये त्यांनी तशी ती रिसर्च एथिकल कमिटी हे केलेली होती. म्हणून त्यांनी भारतामध्ये पण रिसर्च एथिकल कमिटी नेमायचं ठरवलं. तर आता रिसर्च एथिकल कमिटीमध्ये त्यांना केमिकल म्हटल्यानंतर केमिस्ट्रीची माणसं, तर त्यांना त्यांच्या विषयाचे एक्सपर्ट नको होते. तर आमच्या मुंबई विद्यापीठातले जे केमिस्ट्रीचे प्रोफेसर आणि हेड होते त्यांनी माझं नाव सुचवलं की या फिलॉसॉफीच्या आहेत आणि त्या तुम्हाला याच्या बाबतीत म्हणजे मोरॅलिटी आणि याच्याबद्दल त्या तुम्हाला सांगू शकतील. रिसर्च एथिक्स वगैरे, कारण अप्लाइड एथिक्स हा आमचा एक विषय पण असतो शिकवायचा. तर मला त्यांनी विचारलं की तुम्ही काम कराल का? तर मी त्यांना म्हटलं की कॉर्पोरेट जग हे माझ्यासाठी अगदी नवं आहे म्हटलं, पण तुम्ही म्हणत असाल तर मी 1-2 मीटिंग अटेंड करून बघते, मला काही हरकत काही नाही. त्यांना माझा उपयोग आहे असं वाटलं तर कंटिन्यू करतील, नाहीतर उद्या नका येऊ म्हणतील. बरोबर. असं म्हणून मी ते स्वीकारलं आणि पहिल्यांदा मेंबर म्हणून मी तिथे जॉईन झाले. त्यांच्याकडे 3 एक्सटर्नल मेंबर आणि बाकीचे सगळे त्यांच्या कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख असे त्या ठिकाणी असायचे. तर त्याच्यामध्ये मी होते, त्याच्यानंतर आपले पोलीस आयुक्त त्यावेळेला दशम सोमन सर होते, ते होते, आणि सारनाथन म्हणून एक कॅन्सरशी संबंधित स्पेशालिस्ट हे होत्या, डॉक्टर होत्या, तर त्या होत्या. या आम्ही 3 एक्सटर्नल होतो. आणि आमच्याकडे ते आधी सगळे म्हणजे पाठवायचे त्यांचे जे काही रिसर्चचे प्रपोजल्स असतील ते वगैरे. तर मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही एवढे जे सगळं बाडं पाठवता ते एवढं सगळं, मला ते सगळं वाचण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला तुम्ही त्याच्यामध्ये काय पाठवा तर तुमच्या प्रोटोकॉलमध्ये काय बसणार नाही, आणि तुमच्या प्रोटोकॉलमध्ये तुम्ही तो जो सुरुवातीला एक छोटासा प्रयोग करून बघितला आहे म्हणा, तर त्या प्रयोगामध्ये तुम्हाला ॲडव्हर्स इव्हेंट्स काही आढळले का, आणि नसतील तर ते का नाही आढळले, आणि तुम्ही काय अपेक्षा करता, एवढं मला पाठवलं की मग मला माझं जजमेंट द्यायला सोपं पडेल. बाकीचं हे सगळं मला फापट पसारा वाचण्यामध्ये इंटरेस्ट नाही. तो प्रोटोकॉल तुमचा तुम्ही कसा पाळताय ते काही त्यांना मान्य झालं नाही. ते एवढा ढीग माझ्याकडे पाठवायचे. मग मी त्यांना म्हटलं की निदान एवढं करा माझ्यासाठी की शेवटची जेवढी मी तुम्हाला म्हटलं ती पानं तेवढी रेड मार्क करून मला पाठवा, मी तेवढी वाचेन आणि येईन असं. मग मला लक्षात आलं की हे काय करायचं काय नाही असं. आणि मला एक लक्षात आलं की त्यांनी स्वतःहून ही बंधन घालून घेतलेलं होतं, त्यामुळे लपवाछपवी हा प्रकार नव्हता.
त्यामुळे मी त्यांचं उघड अभिनंदन केलं. आणि मी त्यांना म्हटलं की हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या एका मोठ्या कंपनीनी, ते सुद्धा मल्टीनॅशनल कंपनी आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर ती हिंदुस्थानमध्ये आहे म्हणून त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर हे नाव घेतलेलं आहे. ती मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि तिने स्वतःहून हे आपल्यावरती बंधन घालून घेतलंय, तर ही अभिनंदनाची गोष्ट आहे. अगदी अगदी. आणि याच्यामध्ये तुम्ही पोलीस आयुक्तांना घेतलेत की जेणेकरून कुठलाही क्रिमिनल साईडचा हे होऊ नये. तर त्यांना त्याच्यानंतर सारनाथबाई आहेत, त्या कॅन्सरच्या आहेत, आणि मला तुम्ही जनरल याच्यासाठी घेतले, ती अतिशय चांगली गोष्ट आहे. मी तुमचे सगळे प्रोटोकॉल वाचते. ते प्रोटोकॉल वाचल्यानंतर मला त्यातलं टेक्निकल काही समजत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही फक्त एवढं मला त्याच्यामध्ये हायलाईट करून पाठवा की तुम्हाला याच्यात ॲडव्हर्सिटी काय अँटिसिपेट करता तुम्ही, आणि ॲक्च्युअल त्यावेळेला तिथे करत असताना तुम्हाला ती ॲडव्हर्सिटी अजिबात आढळली नाही का, थोडीशी आढळली का, थोडीशी आढळेल असं वाटलं, एवढं ऑब्झर्वेशन तुमचं मला तुम्ही लिहून पाठवा. सुरुवातीला बरं म्हणाले, मग त्यांचं यायला लागलं ॲडव्हर्स इव्हेंट्स नाहीत, ॲडव्हर्स इव्हेंट्स नाहीत, ॲडव्हर्स इव्हेंट. आता ते कसं असतं, याला काम दिलेलं असतं, तू याचं कर रे, एक बाड तयार कर आणि पाठव. तो काय करतो, ते सगळे कागद गोळा करतो, तो वाचतो थोडीच. एक अख्खाच्या अख्खा ॲडव्हर्स स्टडीवरतीच इव्हेंट, ॲडव्हर्स इव्हेंटचा स्टडी होता सगळा, आणि त्यांनी पहिलं पान लावलं ॲडव्हर्स इव्हेंट नाही. आणि मी ते वाचत होते तरी मी सगळं पहिलं पान वाचायची ना, तर मी म्हटलं अरे हे सगळं ॲडव्हर्स इव्हेंटचं दिसतंय. मग मी ते सगळं चाळायला सुरुवात केली. मग माझ्या लक्षात आलं. मग मी त्यांच्या ज्या हेड होत्या, त्या म्हणजे सेक्रेटरी होत्या, त्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या एम्प्लॉई असलेल्या त्या अतिशय नेकीने काम करणाऱ्या होत्या आणि फार हुशार होत्या. तर मी त्यांना म्हटलं की मॅडम, असं आमची फसगत करू नका हो. म्हटलं एवढा सगळा ॲडव्हर्स स्टडीज तुम्ही एकत्र करून पाठवताय आणि तुमचं कव्हरिंग पेज म्हणतं की ॲडव्हर्स स्टडीज नाही आहे, असं कसं चालेल. आणि म्हटलं मी जर डोळे मिटून सही केली असती की क्लिअर्ड, तर म्हटलं नाव कोणाचं खराब झालं असतं. म्हणजे तुमच्या पहिल्या पानावरती मी आधारित जाते. तुम्हाला माहिती आहे की मला ह्यातलं काही कळत नाही. मी भर मीटिंगमध्ये सांगितलेलं रेकॉर्डेड आहे तुमच्याकडे की मला आतलं काही कळत नाही. मी फक्त पहिलं पान वाचणार, तुमचे शेरे वाचणार, ॲडव्हर्स इव्हेंट्स आढळले असतील तर ते काय आढळले आहेत ते बघणार, ते तुमच्या कुठल्या कॉम्पोनंटमुळे झालेले आहेत ते बघणार, ते तुम्ही ओमिट केलं आहे का, वाढवलं आहेत का, कमी केलं आहेत, त्याचा रिपोर्ट असेल तर ते बघणार, आणि त्याप्रमाणे मी माझं मत तुम्हाला देणार. बरोबर. तर म्हटलं तुम्ही जर असं पाठवलं तर म्हटलं मी काम कसं करायचं. मग त्या म्हणाल्या नाही बरोबर आहे, सॉरी, असं नको होतं आम्ही करायला. त्यामुळे त्या ॲडव्हर्स इव्हेंट्सच्या बद्दलचं तसं आलं. आणि मग मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला खरं सांगू का, एथिक्स हा विषय कसा आहे. तर म्हटलं हा एथिक्स हा एस्थेटिक्स सारखा विषय आहे. अगदी. म्हणजे तुम्हाला म्हटलं मला बालकवींची कविता आवडते. बालकवींची कविता का आवडते, हा एस्थेटिक्सचा भाग झाला. एथिक्सचं कसं आहे म्हटलं, त्याच्यात थोडा फरक आहे. एस्थेटिक्समध्ये मला बालकवींची कविता आवडते असं म्हटल्यानंतर इट्स नॉट गोइंग टू क्रिएट एनी हार्म टू ह्युमॅनिटी, हे अंडरलाईन्ड आहे त्याच्यामध्ये. आणि इट्स गोइंग टू क्रिएट सम सॉर्ट ऑफ हॅपीनेस अँड प्लेजर, हे पण आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्याला कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. पण म्हटलं एथिक्सचं तसं नाही आहे. मला आवडतं का ना आवडतं याच्या पलीकडे म्हटलं विषय जातो. याच्यातनं हार्म कुणाला होणार आहे का आणि कुणाला होणार नाही आहे का. तर म्हटलं तुमच्या स्टडीच्या तुम्ही त्यावेळेला तिथे अफर्मेटिव्हली म्हणता की वी सर्टिफाय, तुम्ही म्हणा की इथून 100% यातनं कोणालाही हार्म होणार नाही, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की 20% होण्याची शक्यता आहे, म्हणा तसं. तुम्हाला जे काही म्हणायचं ते क्लिअरली म्हणा, म्हणजे मला जजमेंट द्यायला सोपं जाईल. वा. म्हटलं मी त्यातली एक्सपर्ट नाही. मी कशातली एक्सपर्ट आहे, हार्म किती होणार आहे, हार्म आणि न हार्म याच्यामध्ये. आता तुम्ही अमुक एका रोगासाठी ट्रीटमेंट सजेस्ट करताय आणि ड्रग क्रिएट केलाय. आता कॅन्सरसाठी ड्रग आहे, माहिती आहे की त्यातनं काहीतरी हार्म होणारच आहे, पण त्याच्याबरोबरची त्याची युटिलिटी जी आहे, त्याचं जर वजन केलं आणि युटिलिटी जास्त आहे आणि हार्म थोडा कमी आहे, केस जाणार आहेत, जाऊ देत बाबा, पण ते हार्मफुल हे काय ते तर नष्ट होणार आहे असं म्हटल्यानंतर म्हटलं डॉक्टर हे करतात की नाही, ते ॲडवाईस करतात की नाही. तसं म्हटलं आम्हाला ते करायला बरोबर जाईल. तुमचे रिमार्क्स त्या पद्धतीने येऊ देत ना आम्हाला. मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला हे हवं असेल तर मी तुम्हाला हे लिहून पाठवते, आणि त्यांचं तर रेकॉर्ड होतच असतं ना. म्हटलं हे काय मी बडबडते तर तुम्ही रेकॉर्ड करताच आहात. म्हटलं ते कोणाला तरी ट्रान्स्क्राईब करायला सांगा, म्हणजे मला ते पण करायला नको. कारण मला विद्यापीठात भयंकर काम असायचं, मी इतकी बुडलेली असायची कामात. तर मी त्यांना म्हणायचे करा ना, ट्रान्स्क्राईब करा आणि द्या तुम्हाला पाठवून. बरोबर. आणि मग आमची म्हणजे ते तर सगळे स्टडी झालेच, त्यांना ते अतिशय आवडलं सगळं. आणि मी सोमन सरांना म्हणत होते, सर तुम्ही व्हा अध्यक्ष, एक तर तुम्ही सिनियर आहात
आणि दुसरं म्हटलं, तुम्ही पोलिसातले आहात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या शब्दाला वजन आहे. बरोबर. तर ते म्हणाले, असं नाही अहो, मी तिथे असलेलं त्यांना पुरेसं आहे. तुम्ही तिथे आहात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून बोलताय म्हणून तुमच्या शब्दाला वजन येईल. मी आहेच तुमच्या पाठीशी. म्हणजे म्हटलं किती मोठा विचार आहे या खरंच माणसाचा. खरंच. आणि म्हणजे अशा अशा एखाद्या कंपनीसोबत काम करणं किंवा त्यांना ॲडवाईस देणं आणि त्याच्यासाठी अभ्यास करणं हे खरंच खूप छान आहे. कारण चांगली गोष्ट. जसं तुम्ही म्हणालात ह्युमॅनिटी ग्राउंडवरती ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यासाठी तुम्ही मदत करत होतात. खूप छान. ताई, असं म्हणतात की पारखी नजर असेल आणि एखाद्या माणसाने आपल्याला शोधून काढलं तर आपल्या हातून सुद्धा उत्तम काम करण्याची जबाबदारी येते. आणि असं तुमच्या बाबतीत झालं आणि ते केलं. एक खूप मोठं नाव पश्चिम बंगालचे जे राज्यपाल म्हणून काम केलं श्री चट्टोपाध्याय सर. सर, त्यांच्याबद्दल सांगा ना थोडंसं. खरोखरच तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे, की आपल्याला खूप पारख्या नजरेची आणि मोकळेपणाने कौतुक करणारी आणि आपल्याला वाव देणारी आणि आपल्या चुका दाखवून सुद्धा आपल्याला पुढे नेणारी अशी माणसं आयुष्यात भेटणं, गुरु म्हणून भेटणं गुरु म्हणून. आणि ही खरंच फार भाग्याची गोष्ट असते. मला असे 2 गुरु माझ्या कॉलेजच्या जीवनात मिळाले, शाळेच्या जीवनातही मिळाले. आमचे मुख्याध्यापक पुरोहित सर आणि बाजपेयी सर ही 2 माणसं रत्नपारखीच होती. पुढे कॉलेजच्या जीवनामध्ये आमचे प्राचार्य आरे कुलकर्णी सर, त्याच्यानंतर मराठी वाङ्मय मंडळाचं काम करणारे आमच्या मराठीच्या प्राध्यापिका पुष्पाबाई भावे किंवा सरोजिनी वैद्य किंवा वसंत बापट. सर. आम्ही त्यांना सर म्हटलं नाही कायम. कधी ते म्हणायचे कविवर्यांना कधीतरी सर बीर म्हणा. पण म्हणजे आमच्यासाठी ते कवी वसंत बापट असंच होते. म्हणजे ही सगळी मंडळी जी होती ना, यांनी आमच्यातले गुण हेरले. आम्ही तर काय लहान वयातलीच होतो आणि आम्हाला पैलू बिलू काय वगैरे असलं म्हणजे डोक्यात पण नव्हतं. पण त्यांनी आम्हाला जे शिकवलं ना, ते इतकं छान शिकवलं अगदी. आणि नंतर मी ज्या वेळेला फिलॉसॉफी घेतलं त्यावेळेला थोडंसं वसंत बापटांना असं वाईट वाटलं. मला म्हणाले, हे काय फिलॉसॉफी घ्यायला गेली, करते आता फिलॉसॉफी आणि आता मराठी वादसभेत भाग घेणार आहे असं. तर मी त्यांना म्हटलं, सर खरं सांगू का, मी काय कवी झाले नसते, मी कथाही लिहिल्या नसत्या, मी म्हटलं सरोजिनीबाईंसारखी उत्तम टीकाकार पण होऊ शकले नसते. मग म्हटलं कशाला मराठी घ्यायचं, म्हणून म्हटलं मी आपलं फिलॉसॉफी घेतलं. सरांना असं दिलं, सरांनी असं बघितलं माझ्याकडे, 150 आणि आहेस फार म्हणाले. बरोबर. तसं या हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये सुद्धा त्यातले जे पहिल्यांदा म्हणजे दशम सोमण सर होते ते मुख्य नव्हते, त्या सारनाथबाई होत्या त्या मुख्य होत्या आणि त्यांनी मला मुख्य केलं. तर मग मी म्हटलं, सर तुम्ही व्हायचं ना मुख्य. नाही म्हणाले, तुला प्राध्यापकी दृष्टी आहे आणि म्हणाले मला पॉलिसी दृष्टी आहे, त्या 2 दृष्टीत फरक आहे म्हणाले. आणि तू प्राध्यापकी दृष्टीची असल्याने तू सौम्य आहेस आणि मी दंडा उभारेन. मी म्हटलं, सर तुम्ही किती सौम्य आहात. ते तुझ्या तिथे बसतो म्हणून सौम्य आहे. म्हटलं हा ते बरोबरच आहे म्हणा. बरोबर. मग ते बेंगलोरला शिफ्ट झालं. तर मी त्यांना म्हटलं की आता बेंगलोरला मला येणं, मला हे पण डोक्यात नाही बरं का की हे लोक बेंगलोरला मला विमानाने नेतील, जाता येतांचे पैसे देतील, भाडं देतील. पण कधी असं आपण विचारलेलंच नाही ना कोणाला. तुम्ही आम्हाला न्या असं तोंडातनं शब्दच आपल्या येणं शक्य नाही. आणि आपण गेलो तरी पैसे आपण त्यांना बिल सबमिट करायचं आहे किंवा आपण विचारायचं आहे की तुम्ही आम्हाला पैसे देणार आहात का, हे रक्तातच नाही. तर मला म्हणाले आता बेंगलोरला जायचं आपल्याला. मी म्हटलं बेंगलोरला जायचं. मग मी गप्प बसले. म्हटलं पहिल्यांदा तर बघूया तर काय. ते प्रोटोकॉल यायला सुरुवात झाली त्यांचे. त्याच्याबरोबर विमानाचं तिकीट पण आलं. तोपर्यंत आमच्याकडे कम्प्युटर आला होता सुदैवाने, नाही तर तोपर्यंत कम्प्युटर पण नव्हता. मग आम्ही डोनेशननी 5-6 कम्प्युटर मिळवले. मग ते लँड करून घेतले, कारण फिलॉसॉफीला कोण विचारते. आणि लोकांना असं की फिलॉसॉफीला कम्प्युटर काय करायचे. अरे गधड्यानो, नवीन युगामध्ये फिलॉसॉफीला पण कम्प्युटर लागतो. बरोबर. मग ते लँड करून घेतलं. मग त्यांचं जेव्हा टेलिप्रिंटरवरती धडधड 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 सगळे एक्सपेरिमेंट्स यायला लागले, त्याच्यात एवढंसं माझं तिकीट पण आलं. म्हटलं अरे हे काय आलं. तोपर्यंत आम्ही ऑपरेटर मिळवला होता. त्याला म्हटलं काय आलंय रे. मॅडम तुमचं तिकीट आलंय बेंगलोरचं, विमानाचं तिकीट आलं. म्हटलं अरे बापरे. तो माझा पहिला विमान प्रवास. बेंगलोरला मी गेले. मग अखंड खूप विमान प्रवास केला. तसं
पहिल्यांदा मी दिल्लीला गेले आणि दिल्लीला विमानाने जायचं, तर इथनं गेले विमानाने. विमानाने गेल्यानंतर जेवढे विमानाचं भाडं होतं तेवढं बिल सबमिट केलं. तो तिथला जो हे होता, अकाउंटंट होता, चट्टोपाध्यांबद्दल बोलायचं ते चट्टोपाध्यांच्या बद्दलच सांगते. हा. तो अकाउंटंट होता, तो म्हणाला चट्टोपाध्याय सर बिलावर सही नाही करणार. म्हटलं का? तर म्हणजे नाही, तुम्ही जेवढा खर्च झाला तेवढाच लिहिलाय. हा. म्हटलं हो तेवढाच लिहिणार ना. अरे तुम्ही जाताना येताना विमानतळावरती वेळ घालवला, तिथे काहीतरी खाल्लं, तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो. तो ट्रॅव्हलिंग अलाउन्स कोण घालणार त्याच्यामध्ये? मनात म्हटलं तर माझ्या पदरच्या खर्चाने मी काय तिथे वडा खाल्ला त्याचं बिल लाव याच्यामध्ये. मी म्हटलं बिल लावायला मी बिलं ठेव. नाही हो मॅडम, तुमचा TA DA त्याच्यामध्ये दर दिवसाचा इतका तुम्हाला असतो, तो ऍड करा याच्यामध्ये, तेव्हा चट्टोपाध्याय सर सही करतील. चट्टोपाध्याय सरांनी त्यांना सांगितलं की तिला सांगा की हे सगळं याच्यामध्ये घालायचं असतं. अच्छा. म्हणजे इतक्या छोट्या गोष्टींपासून त्यांनी ते बरोबर. बघितलं की ही मुलगी इतकी साधी आहे की हे असं. आणि नंतर दिल्लीला मी तिथे राहिले होते. त्यावेळेला त्या दिवशी चंदेल मॅडम आल्या नव्हत्या. त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये काहीतरी मी असं सुचवलं की आपण हा प्रोजेक्ट असा असा घेतलाय आणि मला असं वाटतं, मी हे सगळा प्रोटोकॉल मला वाचायला वेळ झाला नाही, पण त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी वाचल्या, त्यातल्या या अमुक गोष्टींच्या बद्दल मला असं एक हंबली सुचवावं असं वाटतं, असं म्हणून मी त्या 2 सजेशन दिल्या. आणि पुढे मी असंही म्हटलं की मी पहिल्यांदाच ही मीटिंग अटेंड करते आणि मला काही याच्यामध्ये फार कळतं अशाने मी मांडत नाही, पण जे मला जाणवलं तेवढं तुम्ही मला पाहिजे तर करेक्ट करा. तर ते सगळं त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते चंदेल मॅडमला सांगितलं की नवीन मुलगी आली आहे वगैरे वगैरे. आणि त्या आल्या दुसऱ्या दिवशी मला शोधत, बॉम्बे से शुभदाजी कोण आई आहे, शुभदाजी कोण आई आहे. आता मला शुभदाजी कोण म्हणणार, मला सगळे प्रोफेसर जोशी करत होते. ते म्हणले मैं क्यों आपको प्रोफेसर जोशी बोलूं, आप तो मुझसे बड़ी छोटी है. तर शुभदाजी असं म्हणून त्याने माझा हात धरला आणि मला म्हणाले चट्टोपाध्यायजी आपकी बड़ी तारीफ कर रहे थे. माझी कशाला तारीफ करतील? बरोबर. मॅडम जी मेरी क्यों तारीफ करेगी. ते पंजाबी बोलण्याचा ढंग असतो ना तो. तर म्हणाल्या क्या आपने उनको कहा इतना. मॅडम मैंने कुछ नहीं कहा. बताओ मुझे. मग मी त्यांना सांगितलं की म्हटलं असं असं असं. अच्छा असं म्हणाल्या. त्यांनी जो माझा हात धरला ना, तो हात माझा सोडलाच नाही. क्या बात आहे. आणि मग त्या म्हणाल्या आता इंडियन फिलॉसॉफीचं मला तू मिळाली, चट्टोपाध्यायांनी तुला सर्टिफाय केलं, याचा अर्थच असा आहे की आता मला त्यांचा सगळा वेस्टर्न फिलॉसॉफीचा अभ्यास होता. आणि मग आम्ही इंडियन फिलॉसॉफीवरती मुंबईमध्ये 3 मोठे सेमिनार केले. इंडियन फिलॉसॉफी काँग्रेसचं मोठं अधिवेशन जे 144 वर्षानंतर मुंबईत झालं, ते आम्ही उत्तनला, त्यावेळेला विनयजी सहस्रबुद्धे उत्तनचे प्रमुख होते, आणि 4 दिवस आम्ही उत्तन सगळं, विनयजींच्यामुळे आम्हाला ते सगळं तिथलं सगळ्या खोल्या आणि सगळं मिळालं होतं. 136 खोल्या आम्ही बुक केल्या होत्या. 3,500 लोक आमचे संपूर्ण भारतातनं मुंबईत आले होते, कारण मुंबईत 140 का 45 वर्षानंतर ते अधिवेशन होत होतं. आणि 4 दिवस अमर्त्य सेनना आम्ही बोलवलं होतं आणि मोठी मोठी 4 दिवस सगळी माणसं, देवीप्रसाद चट्टोपाध्याय होते, आमच्या भुवन चंदेल मॅडम होत्या, आणखीन सुद्धा भारतभरातली जवळपास 25 विद्यापीठाचे प्राध्यापक आणि प्रमुख आले होते, ज्यांना मी व्यक्तिशः ओळखत नव्हते. पण मुंबईत अधिवेशन आहे, चट्टोपाध्याय सर आणि चंदेल मॅडम प्रमुख आहेत आणि त्यांच्या नावाने आणि इथे उत्तनला व्यवस्था आहे म्हणून मी सेक्रेटरी, मला कोणीही ओळखत नसलं तरी सगळेजण आलेले होते. आणि 4 दिवस आमचं अधिवेशन झालं. आणि त्यातला सांगण्याचा भाग असा की उत्तन हे मुंबईपासून बऱ्यापैकी लांब आहे. लोकांची प्रवृत्ती अशी की आपला आपला पेपर वाचून झाला की TA DA घ्यायचा आणि ठिकाणं बघायला हिंडायला जायचं. तर सगळ्यांची अशी इच्छा होती की आपल्याला आपण इथे आलोय म्हणजे ते सगळे प्रवास खर्चाचे पैसे मिळणार आहेत, इथे राहण्याचे पैसे मिळणार आहेत आणि मुंबई बघायला मिळेल आपल्याला. आणि आम्ही सगळ्यांना काय कळवलं होतं की तुम्हाला मुंबई बघायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही बसेस बुक करू, फक्त तुम्हाला अधिवेशनाचा आदला दिवस किंवा अधिवेशन संपल्यानंतरचा दिवस याच्यापैकी कुठला तरी दिवस असा हवा असेल तर आम्ही त्या बसेस तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि त्या बसमधनं तुम्ही इतकं भाडं पडेल आणि त्या बस तुम्ही घेऊन मुंबईला जा आणि परत या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रिझर्वेशन करून दुसऱ्या ठिकाणी जा. लोकांनी काय केलं, बसची प्रोव्हिजन तेवढी वाचली. हे जे आम्ही लिहिलं होतं की आदल्या दिवशी या तर बसेस मिळतील किंवा दुसऱ्या दिवशी थांबा तर बसेस मिळतील, हे लोकांनी वाचलं नाही.
आणि मग त्यांनी जेव्हा बसेसची मागणी केली तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही हे लिहून दिलं होतं, तुम्ही परिपत्रकात काढून बघा आदला दिवस किंवा नंतरचा दिवस, तर आम्ही तुमच्या बसेसची सोय करणार होतो. इथे जर अधिवेशन चालू आहे, तुम्ही चालू अधिवेशनात बसेस करून जाल कसे? आणि आम्हाला म्हटलं अधिवेशनासाठी येणाऱ्या आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत, सेशनचे प्रमुख असतील किंवा आमचे जे VVIP असतील की ज्यांना आम्ही त्या त्या दिवसाला येण्याची परवानगी आम्ही कसे देणार, कारण त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे, त्यांना न्यायला आणायला आम्हाला जर स्पेशल बसेस हव्या आहेत, तुमची सोय आम्ही कशी करणार? त्यामुळे झालं काय की सगळे 4 दिवस त्यांना सगळे सेशन अटेंड करत तिथे बसावं लागलं. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला निरोपाचं पूर्ण जेवण सकाळी जेवायला घालू, तुम्हाला हवे असले तर डबे भरून देऊ, बसेसमध्ये घालू, तुम्हाला मुंबई हिंडायची हिंडा, मग विमानतळावर जा, मग रेल्वे प्लॅटफॉर्मवर जा, नाही तर कुठेही जा, तुम्ही तुमचे आम्ही आमचे. बरोबर. मग त्यामुळे पूर्ण अधिवेशनभर त्यांना सगळ्यांना उपस्थिती हजेरी लावावी लागली आणि अशा तऱ्हेने आमचं तुफान यशस्वी अधिवेशन ते झालं. क्या बात आहे. ताई, तुम्ही आपल्या शाळेच्या पॅनलवरती अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलंय आणि त्यावेळची म्हणजे तुम्ही जेव्हा विद्यार्थी होतात तेव्हाची शाळा आणि जेव्हा तुम्ही अध्यक्षपद भूषवत होतात तेव्हाची शाळा, याच्यामध्ये काही फरक जाणवला किंवा अध्यक्ष म्हणून काहीतरी वेगळं करावं असं वाटलं जेव्हा तुमच्याकडे ही धुरा होती तेव्हा? खूप काही वेगळं करावं असं वाटलं असं नाही, कारण शाळेमध्ये मी विद्यार्थिनी असल्यापासूनच बघत होते की वेगवेगळे उपक्रम दरवर्षी म्हणा किंवा काही एक 3, 4, 5 वर्षाच्या अंतराने म्हणा चाललेलेच असायचे. आणि त्याही म्हणजे मी विद्यार्थिनी असतानाचे सुद्धा आमचे शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि सगळे एवढे उत्साही आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी झटणारे असे होते की असं वाटलं की ही मोठी जबाबदारी आली आपल्या अंगावरती. म्हणजे आपण काहीतरी आता आणखीन नव्याने करून दाखवून सगळ्यांना चकित करावं वगैरे असला काही भाव मनामध्ये नव्हताच. असंच वाटत होतं की जी परंपरा किंवा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे ना, ती परंपरा तो वारसा आपल्याला आता पुढे घेऊन जायचा आहे आणि तो समर्थपणे चालवण्याचं बळ आपल्याला यावं. आणि सगळी मंडळी होतीच त्याच्यामध्ये. म्हणजे बोंद्रे साहेब होते, आणखीन त्यावेळेला माझ्याबरोबर आणखीन कोण कोण महेश ठाकूर होते, डॉक्टर. ही सगळी अतिशय चांगलं काम करणारी मंडळी होती. बरोबर. आणि मला कसं होतं, काम करायची मला किती जरी इच्छा असली ना तरी एकतर मी मुंबईत माझं काम होतं. बरोबर. मुंबईतलं काम ते करून आल्यानंतर आणि तोपर्यंत माझ्या विभागाचा पसाराही खूप वाढलेला होता आणि मला सतत काही ना काहीतरी करत राहायचं. माझ्याकडे PhD करणारे विद्यार्थी खूप होते आणि असं नव्हतं की मी त्यांना त्यांचा अभ्यास करा म्हणून सोडून दिला, असं कधीच झालं नाही. मला माझ्या विद्यार्थ्यांनी काम उत्तम केलं पाहिजे अशी अपेक्षा, कारण माझ्या सरांनी मला ते शिकवलं होतं. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी मला तोही थोडाफार अभ्यास करायला लागायचा. म्हणजे मला आजूबाजूचे सगळे लोक म्हणायचे, तू काय एवढा अभ्यास करते त्यांच्या बरोबरीने? म्हटलं मी त्यांचा अभ्यास करत नाही, त्यांनी जो अभ्यास केलाय तो नीट केलाय की नाही हे मी बघते, त्याच्यासाठी मला ते सगळं वाचून बघायला लागेल. त्यामुळे ते काम मला खूप होतं. आणि माझी मुलं पण मोठी होत होती आणि थोडीशी माझ्या यजमानांची तब्येत बरी नसायची. या सगळ्या धामधुमीमध्ये एकत्र कुटुंब, मुलं, माझ्या म्हणजे 2 पुतण्या होत्या, माझा मुलगा होता, माझी मुलगी होती, माझ्या नंडेचा एक मुलगा आमच्याकडे शिकायला होता, माझ्या माहेरी 10-11 माणसं, सासरी एवढी माणसं आणि घरच्या बाईला किती नाही म्हटलं तरी, आणि माहेरी मी मोठी, सासरी लहान, म्हणजे सगळीकडनं त्याही जबाबदाऱ्या होत्याच होत्या अंगावरती. त्यामुळे मग असं वाटायला लागलं की आता नको आणखीन जबाबदारी. विद्यापीठाची जबाबदारी तर मी टाळू शकत नव्हते. बरोबर. मी काही VC सरांना जाऊन असं सांगू शकत नव्हते की तुम्ही मला मॅनेजमेंट काउन्सिल किंवा अकॅडमिक काउन्सिलमध्ये घेऊ नका म्हणून, किंवा बोर्ड ऑफ स्टडीजची मी एक्स ऑफिशिओ असणारच होते. त्यामुळे ते सांगण्याचं मला स्वातंत्र्य नव्हतं. इथे त्यावेळेला टिळकनगर शाळेची सगळी पुढची वाढ ही होऊ घातलेली होती. बिल्डिंग फंड उभारायचा होता, शाळा आणखीन वाढवायची होती, नवीन नवीन प्लॅन्स होते. तर हे सगळं करायला पुन्हा वेळ द्यावा लागणार होता. माझ्याजवळ तो नव्हता. आणि ज्या वेळेला ते मला हे सांगायला आले ना तेव्हाही मी वारंवार त्यांना म्हटलं की खरोखर माझ्याजवळ वेळ नाही आहे आणि मला तुम्ही ओढू नका याच्यामध्ये, मला गळ घालू नकाही, की मला इतकं काम आहे. बरं, मला हिंडायला खूप लागायचं. मी कधी दिल्लीत असायची, कधी परदेशात सुद्धा मी किती वेळा गेलेली आहे. बरं, काय व्हायचं, माझ्या दिल्लीतल्या ज्या माझ्या प्रोफेसर मॅडम होत्या, म्हणजे त्या मला जरी त्यांनी शिकवलं नाही, त्यांनी मला जरी त्यांची म्हणजे बहीण मानली म्हणा, मुलगी मानली म्हणा,
त्या मला तिकडनं फोन करायच्या आणि तेव्हा म्हणजे STD कॉल सुद्धा नंतर आले. एका कॉन्फरन्सला आम्ही गेलेलो असताना दुबईला त्यांचा जो असिस्टंट होता तो मला घेऊन गेला आणि म्हणाला, पहली बात मैं जो कर रहा हूँ आपके लिए ना, मैं आपके लिए मोबाइल खरीदवा के दे रहा हूँ. आपको ढूंढते ढूंढते मेरा दम निकलता है. मैडम मुझे कहती है शुभदा जी को कांटेक्ट करो, शुभदा जी को कांटेक्ट करो. आपका फ़ोन नहीं है, आपका ये यूनिवर्सिटी का फ़ोन लगता नहीं है, आपका घर का फ़ोन, आपको ट्रंक कॉल लगाते लगाते मेरा दम निकल जाता है. बरोबर आहे. पहिले मैं आपको मोबाईल खरीद के दूंगा. मी म्हटलं अरे बाबा मोबाईल कसा वापरायचा हे तर मला शिकव आधी. वो सब मैं सिखा दूंगा. पहिले ते दुबईला मला आधी एका दुकानात घेऊन गेले. मी म्हटलं माझे मैं देत होता ना पैसे, आप इंडिया में जाके मुझे पे करो. त्यांनी मला त्यांचे पैसे घालून तिथे मला मोबाईल घ्यायला लावला. त्याच्यात कार्ड घालून ते कसं वापरायचं ते मला दाखवलं. कारण मला इतके दिल्लीहून सारखे कॉल यायला लागले. बरोबर. दिल्लीचे कॉल म्हणजे जबाबदाऱ्या आल्या सगळ्या. बरोबर. या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये मला माझ्या विषयामध्ये स्वारस्य होतं ना जास्त, आणि ते अवकाश मोठं होतं. बरोबर. आणि नुसतं त्या दिल्लीत नाही, मला त्या परदेशात सगळीकडे घेऊन जायला लागल्या. बरोबर. ते अभ्यास करायला हवा ना, बरोबर. त्यांचं नावही राखलंच पाहिजे ना शेवटी. बरोबर. मी काहीतरी अभ्यास करते, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करते, एवढ्यासाठी ते मला घेऊन चालले आहेत ना. त्या काही मी त्यांचे हातपाय चेपते म्हणून नाही घेऊन चालल्या मला. आणि मलाही ते आवडलंही नसतं तसं. आता हे सगळं करायचं म्हणजे वेळ पाहिजे. घर बघायचं, सासर माहेरचं, मोठी सासरी धाकटी, माहेरी मोठी, म्हणजे नेमक्या नको त्या पोझिशन, आणि मुलगा मुलगी, बाकी सगळ्या जबाबदाऱ्या, विभागाच्या जबाबदाऱ्या. मग त्याच्यात म्हटलं आता शाळेची जबाबदारी नको. मग शाळेची मंडळी थोडी नाराज झाली की शाळेसाठी नाही तू काही करू शकणार. म्हटलं आता करण्यालाही मर्यादा असतात. बरोबर. आणि बघितलं मी की ही सगळी अतिशय केपेबल मंडळी आहेत. बरोबर. आणि त्यांना काही माझ्या मार्गदर्शनाची वगैरे बिलकुल गरज नव्हती काही. आणि माझ्या विषयामध्ये कोणी मला म्हणणं की मार्गदर्शन पाहिजे की हा भाग वेगळा. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि विशेषतः कन्स्ट्रक्शनमध्ये तर मी त्यांना म्हटलं तुम्ही सगळे कन्स्ट्रक्शन व्यवसायातली मंडळी आहात, तुम्ही हिशोब सांभाळणारी मंडळी आहात. याच्यामध्ये मी ॲकॅडमिकली काही जेव्हा करायला हवं असेल तेव्हा तुम्ही मला बोलवा. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, मला मानधनाची अपेक्षा नाही. शाळेसाठी तुम्ही मला मध्यरात्री फोन करा, मी तुम्हाला योग्य तो सल्ला देईन. एवढं म्हटलं मी तुम्हाला सांगते. पण त्याच्यासाठी मी अध्यक्ष असावा हा माझा बिलकुलच आग्रह नाही. मी आधीही नव्हता माझा. ते मला सांगायला आले तेव्हाही मी नको 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 नकोच केलं होतं. मला दिसत होतं की बाकीचे माझे व्याप खूप आहेत म्हणून. बरोबर. त्यामुळे मग मी त्यातनं म्हणजे लवकर मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुमच्या शब्दाचा मान म्हणून मी ते काय 1.5-2 वर्ष सांभाळलं ते सांभाळलं, मला मोकळं करा. नक्कीच. आणि ताई तुमचं काम किंवा तुम्ही जे काही करत होतात तुमच्या त्या वयामध्ये, आणि तुम्ही जे काही विषय निवडले होते, आणि त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा अभ्यास, तुमचं सगळं घर सांभाळणं किंवा या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सांभाळल्यात. माझ्या मते मल्टीटास्कर असंच तुम्हाला म्हणायला लागेल, कारण वेगवेगळ्या पातळ्यांवरती तुम्ही काम करत होतात. मला हेच सांगायचं आहे, आणि ताईंच्या या सगळ्या पॉडकास्टमध्ये त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं की एक स्त्री जेव्हा ठरवते की मला माझं घर सांभाळून, माझी मुलंबाळं सांभाळून, संसार सांभाळून काहीतरी चांगलं काम करायचं आहे, अशा एका विषयामध्ये काम करायचं आहे जो फार कौतुकाचा नाही आहे, फार त्याला वलय नाही आहे, पण शुभदाताईंनी डॉक्टरेट मिळवलीच, जागतिक स्तरावरती काम केलंच, आणि तत्वज्ञान, आणि त्यातही भारतीय तत्वज्ञान हे जागतिक स्तरावरती कायमच मांडलं. आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण वेळ दिला, अभ्यास केला. आणि आमच्या शाळेने जे आम्हाला कायम शिकवलंय की जिथे जाल तिथे स्वतःचं पद निर्माण करा, तिथे स्वतःचं स्थान निर्माण करा. आणि डॉक्टर शुभदा जोशी यांनी तेच केलंय. तर ताई, खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. आणि खरंच असं एका पॉईंटला वाटत होतं की तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकावं, माझे कुठलेही प्रश्न नको. आणि तुमचा सगळा प्रवास ऐकत असताना तुमची जी मेहनत आहे ना ती इतकी लख्खपणे आम्हाला दिसली. आणि तुमचा अभ्यास आणि तुम्ही सगळी जी मेहनत करत होतात ते सगळं आज तुमच्या चेहऱ्यावरती ते तेज आहे. आणि अर्थातच तुमच्या या सगळ्या पुरस्कारांमध्ये आणि तुमच्या डिग्र्यांमध्ये आम्हाला ते दिसतंय. ताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. ताई,
वेळात वेळ काढून तुम्ही आज या पॉडकास्टसाठी आलात त्याबद्दल शाळेकडनं हे छोटंसं सन्मानचिन्ह. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये मी वृंदा आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन माजी विद्यार्थिनी किंवा आत्ता जे कोणी चांगलं काम करतायत, जे आपल्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या स्तरावरती काम करतायत, शाळेचं नाव मोठं करतायत त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना. आणि हा पॉडकास्ट फक्त स्वतःपुरता ठेवू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा, कारण ही यशोगाथा आपल्याला ग्लोबली पोचवायची आहे. आपल्या शाळेचं नाव अनेक विद्यार्थ्यांनी जे उज्ज्वल केलंय त्यांचं हे सगळं काम आपल्याला आपल्या मार्फत पोचवायचं एवढं नक्की. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.